आता असं झालंय की शनिवार रविवार एकत्र राहणं म्हणजे ज्याला आपण म्हणूया की वीकेंड मॅरेज, त्याच्यामुळे थोडी नाती दूर जात आहेत का? हा विचार मला बुरसटलेला वाटतो, टू बी रिअली फ्रँक. म्हणजे आपण पूर्वी बघितलं की 21व्या वर्षी किंवा 25व्या वर्षी लग्न व्हायची, पण आता करिअरमुळे 30-35 पर्यंत ती पुढे ढकलली जातात. तर त्याचा इम्पॅक्ट लग्न संस्थेवर होतोय का? पूर्वीच्या काळी ना लग्न म्हणजे इति कर्तव्यता की हा. लग्न करायचंच, लग्नाशिवाय पर्यायच पर्याय नाही किंवा आयुष्याला पूर्तताच नाही, अशा पद्धतीचा एक अप्रोच पूर्वीच्या काळात होता. अजूनही आधीच्या पिढीचा तो आहे. पण गेल्या 20-25 वर्षांमध्ये बदललेला ट्रेंड असा आहे की लग्न ही गोष्ट महत्वाचा टप्पा आहे, ती गोष्ट महत्वाची आहे, ती हवी पण आहे, पण ती एकमेव महत्वाची गोष्ट नाहीये. त्यामुळे त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही असा जर भाव कोणाच्या मनात पूर्वी येत असेल तर तो आता अजिबात येत नाही. लग्नानंतर मीचे आपण होतो, हे ट्रान्झिशन जे असतं ते या ट्रान्झिशन मध्ये गिल्ट येतो की मला स्वतःसाठी काहीतरी करायचंय. त्या बाबतीमध्ये कशी डिस्कशन होणं अपेक्षित आहे पार्टनर बरोबर? अनेकदा एक गैरसमज असा असतो मुलामुलींचा सुद्धा की लग्न म्हणजे मीचे आपण होणार आणि म्हणजे 50-50 होणार. पण तो गैरसमज का आहे? कारण आपण 50-50 होणार नसतो, आपण 100-100 असणार असतो. वा, मस्त, खूप छान. जोडीदाराचा फोन किंवा पासवर्ड, मित्र यावर हक्क सांगणं हे सुरक्षिततेचं लक्षण वाटतं का अपरिपक्वतेचं? एकदा तुम्ही नाही म्हणलात की मग शंका तयार होते. ते लहान मुलासारखं आहे, हे करू नकोस सांगितलं की मुलगा तेच करणार. प्रोफाईल बनवताना काही लोक काही गोष्टी लपवतात. उदाहरणार्थ काही कौटुंबिक हिस्ट्री असेल किंवा व्यसन असतील, पगार असेल, तर असं तुला आढळलंय का? काही वेळा गमतीदार गोष्ट अशी की पगार लपवला जातो कधी, जेव्हा खूप जास्त असतो. पहिल्या भेटीमध्ये जर तुला असं सांगितलं की काय 3 महत्वाचे प्रश्न विचारले पाहिजे, तर तुझे काय असतील? एक गोष्ट जी मुलामुलींनी लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे लग्न किंवा अरेंज मॅरेज किंवा लग्नाचं नातं याबद्दल ज्या काही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आहेत, जी काही नोशन्स त्यांच्या डोक्यामध्ये आहेत, ती सगळी थोडीशी बाजूला टाकण्याचं धाडस करा. नमस्कार. आजच्या उघड उघडच्या पॉडकास्टमध्ये मी अवंती दामले तुमचं स्वागत करते. आज आपल्याला जे गेस्ट लाभलेले आहेत ते अनुरूप याचे संचालक आहेत. सो तन्मय कानेटकर, मी तुझं स्वागत करते. पुण्यामध्ये अनुरूप हा एक ब्रँड म्हणून ओळखला जातो, जिथे लग्न जुळतं अशा आहेत. ह्याच्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. तर मला आज तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तू आता डिरेक्टर म्हणून जॉईन झालास, तर त्याच्यामध्ये तुझा काय विचार होता? एकतर घरातलंच आहे, माझ्या आजीने अनुरूपची सुरुवात केली, त्यामुळे मी लहानपणापासून अनुरूपचं काम बघत होतो. माझी आई गेली 26 वर्ष काम करते आहे, त्यामुळे तिचं काम बघत होतो. तिने कशा पद्धतीने ते वाढवलंय आणि कसा त्याला एक अप्रोच तिचा आहे, कशा पद्धतीने काम ती करते. माझा भाऊ सख्खा मोठा भाऊ आहे जो अनुरूपचं टेक्निकल सगळं काम बघतो. तो स्वतः टेक बॅकग्राऊंडचा आहे, तो US मध्ये असतो, पण तिकडनं तो सगळं ऍपचं वेबसाईटचं वगैरे काम करतो. पहिली वेबसाईट किंबहुना त्यांनीच तयार केली होती. तर म्हणजे जेव्हा मॅट्रिमोनियल वेबसाईट्स नसायच्या सुद्धा, म्हणजे अशा कुठली तरी एखादी वेबसाईट फक्त नॅशनल लेवलवरची आहे पण बाकी कुठलीच वेबसाईट नसायची, तेव्हा त्याच्या डोक्यात विचार आला की हे फ्युचर असेल, टेक्नॉलॉजीमध्ये गेलं पाहिजे. तो त्यावेळी कॉलेजमध्येच होता आणि तेव्हा त्यांनी पहिली वेबसाईट तयार केली होती. त्यामुळे तो एक अप्रोच त्याचा होता. आजही तो सगळं टेक्निकल कोऑर्डिनेशनचं काम बघतो. त्यामुळे घरातनं मी कायम बघत आलो होतोच. अर्थात मी याच्यात यायचं काय असं पहिल्या दिवसापासून ठरवलेलं नव्हतं. मी वेगळा जॉब करत होतो, मग वेगळे विचार होते. माझं शिक्षण लॉ आणि व्हिडिओ प्रोडक्शन वगैरे असं सगळं आहे. पण मला असं लक्षात आलं की मला माणसांशी संबंधित सगळ्या गोष्टी आवडतात. मग ते समाजकारण असेल, राजकारण असेल, कायद्यासारखी गोष्ट असेल, सिनेमा, कला या गोष्टी असतील. तर अनुरूप ही अशी जागा आहे की जिथे अक्षरशः वर्षाला मी हजारो लोकांशी इंटरॅक्ट करत असतो आणि जवळपास 50,000 लोकांचा डेटा मला बघायला मिळत असतो एक प्रकारे, आणि तो अनालाइज करायला मिळतो. त्यातही गंमत अशी की नुसत्या गप्पा मारतोच नाही, तर लग्नाच्या बाबतीत ना खूप काय म्हणता येईल, अगदी आतल्या गोष्टी पण बाहेर येतात, आतले विचार बाहेर येतात. कारण त्यावेळी नेमकं काय हवंय, नेमकं काय आवडतंय, या सगळ्या गोष्टी दिसतात. सो माणूस समजायला पण एक मजा येते, ते बघायला पण मजा येते, समजून घ्यायला मजा येते. आणि मला असं वाटलं की हे फारच इंटरेस्टिंग आहे आणि हे मला नक्की आवडेल. त्यामुळे त्याचं रूप बघता तर म्हणलं आपण करूया इथे काम, अनुरूपमध्ये जॉईन होऊ. त्यामुळे आता जवळपास 12 वर्ष होतील.
वा, की मस्त. अनुरूपचं काम मी करतो. आणि जेव्हा अशी तुझ्यासारखी तरुण व्यक्ती अशा गोष्टींसाठी जॉईन होते तेव्हा एक वेगळा दृष्टिकोन आणि एक वेगळा थॉट प्रोसेस दोघांचीही सांगड घातली जाते. मला तुला विचारायचं की आता तू बघतोयस की म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघंही जण करिअर ओरिएंटेड आहेत, तर मग असं काही होऊ शकतं का की करिअर महत्वाची आहे, मग लग्न थोडंसं म्हणजे तिथे मागे पडतंय, किंवा मग तिथे काही उपाय करावे लागतात का, की तोडगे काढावे लागतात का, कसं म्हणजे मॅनेज होतंय आत्ताच्या मुलांचं? सो एक मुद्दा त्यातला असा आहे की पूर्वीच्या काळी ना लग्न म्हणजे इति कर्तव्यता होती की हा. लग्न करायचंच, हा. लग्नाशिवाय पर्यायच पर्याय नाही नाही. किंवा आयुष्याला पुरतच नाही अशा पद्धतीचा एक अप्रोच पूर्वीच्या काळात होता. अजूनही आधीच्या पिढीचा तो आहे. हो. पण गेल्या 20-25 वर्षांमध्ये बदललेला ट्रेंड असा आहे की लग्न ही गोष्ट महत्वाचा टप्पा आहे. ती गोष्ट महत्वाची आहे, ती हवी पण आहे, पण ती एकमेव महत्वाची गोष्ट नाहीये. त्यामुळे त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही असा जर भाव कोणाच्या मनात पूर्वी येत असेल तर तो आता अजिबात येत नाही. तर तो महत्वाचा असला तरी त्याला तेवढा इम्पॉर्टन्स नाही की ह्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये. त्यामुळे इतर गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये करिअर आहे, त्याच्यामध्ये स्वतःच्या आवडीनिवडी जोपासणं आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियली स्टेबल होणं आहे. तर या गोष्टी नॅचरली तितक्याच महत्वाच्या मानल्या जातात. आणि मग यामध्ये जेव्हा असं होतं की एका गोष्टीमुळे दुसऱ्यावरती परिणाम होणार आहे का, तर मग आपण विचार करू. कारण मग ही एवढी, कारण कोणताही माणूस म्हणजे अगदी या विचाराला हिशेबी असं म्हणलं जाईल खरं तर, पण कोणताही माणूस काय मिळतंय आणि काय गमावतंय याचा विचार करतोच कोणताही निर्णय घेत असताना. तर लग्न ही गोष्ट मॅन्डेटरी उरली नाहीये किंवा सर्वात महत्वाची उरली नाहीये, तर मला हे करत असताना मी अजून कोणत्या इतर महत्वाच्या गोष्टी गमावणार आहे की काय याचा विचार केला जातो. आणि इसेन्शियली हा विचार जास्तीत जास्त मुली करतात आणि ते नॅचरल आहे, साहजिक आहे. मला असं वाटतं की ते व्हॅलिड पण आहे. ओके. कारण करिअरचा विचार करायचाच नाही मुलींनी आणि त्यांनी जे काही असेल ते लग्नासाठी सॅक्रिफाईस करायचं, हा विचार मला बुरसटलेला वाटतो टू बी रिअली फ्रँक. त्यामुळे तो कालबाह्य विचार आहे. त्यामुळे तो विचार येणारच आहे, त्याच्यानुसार गोष्टी डिझाईन होणार आहेत आयुष्यातल्या. आणि मग करिअर बाबत विचार करताना एक खूप अशा निगेटिव्ह काही कमेंट्स ऐकायला येतात की एवढं ते महत्वाचं आहे का, आयुष्य जास्त महत्वाचं आहे, किंवा लग्न किती महत्वाचं आहे, करिअरसाठी काय करायचं. हे असे टिपिकल जुन्या पिढीतनं कधी कधी कानावर पडणाऱ्या गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की करिअर म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही, ते स्वतःच्या स्किल्सना, कौशल्यांना, आवडीनिवडींना वाव देण्याची पण जागा असते. त्यामुळे एक कॉन्फिडन्स येतो, मी काहीतरी स्वतः करतो आहे किंवा करते आहे, मी काहीतरी स्वतः कमवते आहे, अचीव्ह करते. तर तो सेन्स ऑफ अचीव्हमेंट जो आहे तो व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. तो फक्त करिअर किंवा पैसे कमवणं असं नाहीये. त्यामुळे एखादी व्यक्ती त्या गोष्टीला महत्व देत असेल तर त्याच्याकडे निगेटिव्हली बघण्याचं कारण नाहीये. अर्थातच त्याचा परिणाम काही प्रमाणात होणार आहे लग्न या प्रोसेसवरती, लग्न ठरवण्याच्या प्रोसेसमध्ये. पण ते अवॉइड करता येऊ शकतं, त्याबाबत काम करता येऊ शकतं आणि त्या दोन्ही मधून एक अतिशय उत्तम सुवर्ण मध्य काढता येऊ शकतो. आता असं झालंय की शनिवार रविवार एकत्र राहणं म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की वीकेंड मॅरेज, आणि मग त्याच्यामुळे थोडी नाती दूर जात आहेत का, किंवा ते असं होतंय का की नाती दूर जात आहेत, किंवा मग ते 2च दिवस मिळतात मग तो एक उत्तम काळ एकमेकांसाठी आहे, असं काय जाणवतंय आता? अर्थातच वीकेंड मॅरेज हा एक ट्रेंड आहे आणि त्याचं पुन्हा कारण असंच आहे की 2 वेगवेगळ्या शहरांमध्ये लोक काम करतात आणि भेटणं, मग कोणीतरी बँगलोरमध्ये आहे, कोणीतरी पुण्यामध्ये आहे, मग वीकेंडलाच भेटू असं करणं होतं. कारण सोडता येत नाही काम कोणाचंच. आणि नॅचरली कोणीही सोडणं हे कोणी एकाने सोडणं हे काय म्हणता येईल, अन्यायकारक वाटू शकतं. त्यामुळे यातून मध्यमवर्ग असतं की मग आपण 2 दिवस तरी भेटू. तर याच्यावरती एक विचारात घ्यायची गोष्ट अशी की तुम्ही किती दिवस हे वीकेंड मॅरेज करणार आहात याच्याबद्दलचा संवाद त्या 2 व्यक्तींमध्ये असेल तर ते जास्त चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. आणि क्वांटिटी ऑफ टाइम पेक्षा क्वालिटी ऑफ टाइम जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे याला काही असं गाईडबुक नाहीये की तुम्ही 2 दिवस भेटता तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, किंवा 2 दिवस भेटणं, फक्त 2 दिवस भेटणं आठवड्यातले हे काय फार चांगलं नाहीये किंवा चांगलं आहे, यातलं काहीच एक ब्लँकेट स्टेटमेंट करता येत नाही. हे त्या 2 व्यक्तींवरती अवलंबून आहे. पण
असंही कितीतरी वेळा बघायला मिळतं की 24 तास एकत्र असतात, 24 तास म्हणजे एकाच घरात हो, राहतात, पण 7ही दिवस भेट एकत्र असतात, नाहीये. पण भेटच होत नाही, हो. फारसं बोलणं होत नाही, संवाद होत नाही. त्यामुळे मग तो क्वालिटी टाइम नसतोच. हम्म. तर तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करताय का? तुम्ही तुमचा जो एकत्र वेळ आहे तो उत्तमरित्या वापरताय का नात्याला सुदृढ करण्यासाठी, नात्याला प्रगल्भ करण्यासाठी? त्याच्यावरती तुमचं नातं अवलंबून आहे. अर्थातच प्रॅक्टिकल गोष्टी आहेत की पुढे मुलं झाल्यानंतर तुम्ही तरी वीकेंड मॅरेजेस करणार आहात का, मग तुमची सपोर्ट सिस्टीम काय असणार आहे, तुम्ही तुमच्या पेरेंट्सवर किती अवलंबून असणार किंवा नसणार आहात, इतर कोणती सपोर्ट सिस्टीम आहे का, तर या सगळ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. इवन मुलं नसताना सुद्धा एकमेकांच्या पालकांबरोबरचा जो घालवायचा वेळ आहे, त्यांची जी काळजी घेणं आहे, त्यांचं वय वाढत असतानाची काळजी घेणं आहे, याबाबत सुद्धा विचार करणं, त्याबाबत संवाद साधणं आणि त्यातून प्रॅक्टिकल मार्ग सुद्धा काढणं हे गरजेचं आहे. त्यामुळे सरसकट वीकेंड मॅरेजेस चांगलं किंवा वाईट असं म्हणता येत नाही. तुम्ही ते कसं हाताळताय याच्यावरती गोष्टी खूप साऱ्या अवलंबून आहेत. आणि जर यातून हे मला असं वाटतं की अशा पद्धतीचा अनकन्व्हेन्शनल आहे ना, हे अशी रेग्युलर गोष्ट नाहीये, किंवा लग्नाचा जो मूळ उद्देश आहे की एकत्र राहणं, कुटुंब तयार करणं, हा जो एक हजारो वर्ष चालत आलेला उद्देश आहे, त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी निर्णय इथे घेतला जातो. तर तो नवीन निर्णय घेतला जात असताना सातत्याने आढावा घेतला पाहिजे की हे बरोबर चाललंय ना, हे आपण करतोय ते योग्य ट्रॅकवरती आहे ना, याचे मगाशी आपण म्हटलं तसं की काय मिळतंय आणि काय गमावतोय याचा एक आढावा सतत घेत राहायला पाहिजे. की मी करिअरसाठी हे जर करत असेल तर मी करिअरमध्ये मला हवं ते अचीव्ह करत राहतोय ना, त्याबाबत माझी योग्य प्रगती चालली आहे ना, कारण त्याच्यासाठी मी काहीतरी सॅक्रिफाईस पण करतो आहे. तर तो विचार सातत्याने केला पाहिजे. तो कदाचित तुम्ही दर 6 महिन्यांनी कराल, दर 1 वर्षांनी कराल, दर 2 महिन्यांनी कराल, पण तो करणं, तो संवाद साधणं, आणि यातला मूलभूत धागा हाच आहे की तुम्ही कम्युनिकेट करत राहताय का. ते जितकं सुदृढ असेल, ते जितकं चांगलं असेल, तितकं नातंही चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. ओके. आता म्हणजे आपण पूर्वी बघितलं की 21व्या वर्षी किंवा 25व्या वर्षी लग्न व्हायची, पण आता करिअरमुळे 30-35 पर्यंत ती पुढे ढकलली जातात. तर त्याचा इम्पॅक्ट लग्न संस्थेवर होतोय का, आणि तो होत असेल तर तू काही ऑब्झर्व केलंस का ह्या मागच्या 12 वर्षात? 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये होतात. एक असं होतं की करिअरमुळे म्हणण्यापेक्षा अगदी सुरुवातीला जे आपण म्हणलं की लग्नाशिवाय माझं काही आयुष्यात होऊच शकत नाही, हा विचारच बाजूला पडल्यामुळे लग्न होईल तेव्हा करीन, पण योग्य माणसाशी करीन, हा विचार पुढे आला. म्हणजे माझं आता वय 25 झालंय, तर आता जो मिळेल त्याच्याबरोबर मी लग्न करीन, जी मिळेल तिच्याबरोबर मी लग्न करीन, हा विचार नाही राहिलेला. जर माझं लग्न योग्य वयात नाही झालं, सो कॉल्ड योग्य वयात, तरी हरकत नाही, पण योग्य व्यक्तीबरोबर झालं पाहिजे, हा आग्रह कोणत्याही मुलाचा आणि मुलीचा आज आहे, विच इज व्हॅलिड. त्यामुळे तो आग्रह पण मध्ये आहे. त्यामुळे फक्त करिअर हा मुद्दा आहे अशातला भाग नाही, योग्य व्यक्तीचा शोध हा पण मुद्दा आहे. करिअर आहेच आहे, करिअरमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी खूप महत्वाचा मुद्दा आहे. जी लाईफस्टाईल मी जगत आलो आहे किंवा जगत आले आहे, ती मला मेंटेन पण करता यायला पाहिजे दोघांसाठी, दोघं मिळून सुद्धा. जरी दोघं कमवते असले तरी सुदैवाने आजच्या अर्बन मिडल क्लास मधले जे पालक आहेत त्यांनी खूप सारे कष्ट केलेले आहेत, त्यांनी खूप सारं ग्लोबलाइज्ड वर्ल्ड मध्ये त्यांनी ते सगळं उभं केलेलं आहे, आणि त्यांनी आपापल्या मुलांना खूप सारं दिलेलं आहे. त्यामुळे ही आमची जी पिढी आहे, मिलेनियल्स जे आहेत किंवा आता जेनझीज, ते बऱ्यापैकी सुखवस्तू पद्धतीने वाढले आहेत, त्यांची लाईफस्टाईल पण बऱ्यापैकी अपग्रेडेड आहे. तर ही अपग्रेडेड लाईफस्टाईल जर मेंटेन करायची असेल तर फायनान्शियल स्टॅबिलिटी गरजेची. कोणालाच लाईफस्टाईलमध्ये खाली जायला आवडत नाही. जीवनशैली अचानक खाली गेली तर कोणालाच ती पचणारी किंवा आवडणारी नसते. मग ती पचवावी लागली तर गोष्ट वेगळी, पण चॉईस म्हणून कोणी ते करणार नाहीये. तर ती जर मला मेंटेन करायची असेल आणि शक्यतो अपग्रेडच करायची असेल तर मला वेगळ्या पद्धतीने कष्ट करायला लागतील, मला वेगळं शिक्षण घ्यायला लागेल, काही कोर्सेस करायला लागतील, जॉबमध्ये थोडंसं जास्त लक्ष द्यायला लागेल, जास्त काम करायला लागेल, जास्त कमिटमेंट दाखवायला लागेल. तर हा सगळा विचार एकदा डोक्यामध्ये आला की तुम्ही त्याच्यावरती फोकस करू लागता, आणि मग त्यात एकमेव न उरलेली लग्न ही महत्वाची गोष्ट सुद्धा थोडीशी बाजूला उरते. त्यामुळे थोडं लग्न पुढे जातं. याचा एक तोटा मात्र काय होतो ते मात्र सांगतो. साधारण वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आपण माझ्या मते बऱ्यापैकी फ्लेक्सिबल असतो. काही मतं अशी काही ठाम झालेली नसतात, सवयी थोड्याशा फ्लेक्सिबल असतात. म्हणजे अगदी याचं सिंपल उदाहरण म्हणजे
खरोखरच आपण कॉलेजमध्ये असताना की अगदी 25-26 वयापर्यंत आपण कोणत्याही मित्रांबरोबर, कोणत्याही ओळखीच्या लोकांबरोबर हँगआउट करत असतो, कॉफीला भेटत असतो, कुठल्याही ग्रुपमध्ये आणि मजा करत असतो. म्हणजे असं नाही की नाराज असतो, आपल्याला आवडत नसतं, आपण मजा करत असतो. आणि जसे आपण 25-30 या वयाकडे जातो तसा आपला सिलेक्टिव्ह ग्रुप तयार व्हायला लागतो. आपण आपल्या त्या आवडीच्या नेहमीच्या सर्कल्सच्या बाहेर शक्यतो जात नाही. त्याच्या बाहेरची कोणतीतरी व्यक्ती आली असेल तर कधी कधी अनकम्फर्टेबलही होतो की अरे बापरे, ही कोण व्यक्ती, मी हिला ओळखत नाही तरी पण आज गप्पा मारायला आली. तर हा जो आपली फ्लेक्सिबिलिटी कमी झाल्याचं हे सिम्पल सिम्पटम आहे, एक लक्षण आहे. तर ही गोष्ट थोडीशी लग्नाच्या बाबतीत पण रिफ्लेक्ट व्हायला लागते, पार्टनर शोधण्याच्या प्रोसेसमध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागते की आता माझ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, मी माझं 30 वर्ष आयुष्य जगलो आहे किंवा जगले आहे, या गोष्टी मी उभ्या पण केलेल्या आहेत, या गोष्टी मी कमावलेल्या पण आहेत, ह्याच्यात मला आता फार बदल चालणार नाही. सो ती रिजिडिटी यायला लागते आणि मग प्रोसेस थोडीशी अवघड बनते. प्रोसेसमध्ये थोडीशी ती अवघड झाल्यामुळे नकारी येतात, अवघड झाल्यामुळे पटकन पुढे जात नाही, अवघड झाल्यामुळे रिझल्ट पटकन येत नाहीत, मग कटुता पण येऊ शकते. तर ती कटुता घेऊन जर तुम्ही पुढे नात्यात गेलात कुठल्याही, तर ते नातं सुरुवातीपासूनच अडखळायची शक्यता आहे, थोडंसं लडखडायची शक्यता आहे. पण ते जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपल्याला हा विचार केला पाहिजे की आपल्या अपेक्षा नेमक्या काय आहेत, आपण कितपत फ्लेक्सिबल आहोत, कोणत्या बाबतीत आहोत, कोणत्या बाबतीत नाही आहोत, त्या बाबतीत का नाही आहोत. रॅशनॅलिटी त्याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करायला पाहिजे की माझी कारणं रॅशनल आहेत का मी माझी अपेक्षा अशीच म्हणतो आहे किंवा म्हणते आहे. तर हे मला कुठेतरी डिफाईन करणं गरजेचं आहे. तर हे मात्र नक्की आम्हाला जाणवतं आणि मुलं मुली दोघांच्या बाबतीत जाणवतं. म्हणजे फक्त मुलींच्या किंवा फक्त मुलांच्या बाबतीत नाही की अपेक्षा वाढल्यात, त्या अपेक्षा वाढल्या आहेत त्याच्यामध्ये नंबर वाढल्यापेक्षा ज्या आहेत त्या थोड्या जास्त रिजिड पण झाल्या आहेत आणि अपेक्षांपेक्षा त्या मागण्या जास्त झाल्या आहेत. सो डिमांड झाल्या आहेत दॅन एक्सपेक्टेशन्स. अपेक्षा थोड्याशा चालतात, थोड्याशा फ्लेक्सिबलच असतात. अपेक्षा या शब्दामध्येच एक फ्लेक्सिबिलिटी आहे, लवचिकता आहे. पण डिमांड म्हणलं तर हे असंच पाहिजे, चला अंडरलाईन असं येतं. तर ती गोष्ट बाजूला पडते. प्रेफरन्सेस पेक्षा हेच पाहिजे वरती फोकस जास्त जातो. प्राधान्यक्रम असतो ना आपला की माझा हा प्राधान्यक्रम आहे, माझं सगळ्यात पहिलं प्राधान्य या गोष्टीला आहे. पण पहिलं प्राधान्य म्हणजे तेच आहे असं नसतं. त्यामुळे ती गोष्ट बदललेली मला दिसते जसं वय वाढतं त्याबरोबर. पण मग आता तू म्हणतोयस की असे म्हणजे प्रश्न पडतात, मग मुला मुलींच्या बाबतीमध्ये बॉडी क्लॉक हा एक विषय आहे की म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये स्पेशली की बॉडी क्लॉक जर बदलतोय तर त्याचाही मग त्यांच्या मॅरेजवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि मग त्याच्याबद्दल डिस्कशन्स होतात का? आयडियली व्हायला पाहिजे डिस्कशन्स. याबद्दलचं एक प्रॉब्लेम असा आहे की पालकांकडनं खूप जास्त ह्याच्याबद्दल प्रेशर येतं की कसं होणार पुढे सगळं, वेळेत लग्न केलंस तर पुढचं सगळं वेळेत होईल. आणि मुलं काय म्हणतात त्याला एका वेगळ्या प्लेनवरती आहेत, एका वेगळ्या प्रतलावरती आहेत की जे मुलं मुली म्हणजे दोघंही, आणि ते म्हणतात की पुढचं सगळं म्हणजे काय ते बघू, त्यातला हा मुद्दा नाहीये. पण याच वेळी म्हणून त्या कॉन्व्हर्सेशन डीप आणि सिरियस होत नाही असं मला वाटतं किंवा आम्हाला असं दिसतं बऱ्याचदा की ते नुसतं एखाद्या बाजूनी टीका टिप्पणी येणं आणि मग वाद होणं याच पातळीवर जातं. पण यातलं एखाद्या डॉक्टरना भेटून, गायनेकॉलॉजिस्टना भेटून यातले काय प्रोज अँड कॉन्स आहेत ते समजून घेऊन, आणि हे फक्त मुलींच्या बाबतीत असं नाही, रिसेंट रिसर्चर्स असं सांगतात की मुलांचंही वय वाढल्यानंतर ओव्हरऑल जे बॉडीमध्ये फरक होतात, स्पर्म क्वालिटीमध्ये फरक होतात, त्यामुळे तुम्हाला जर पुढची पिढी हवी असेल तर त्याच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. याबद्दल जे रिसर्चेस वाचनात येत आहेत आता, तर याबद्दलची तपशीलवार माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काही निर्णय घेतलात तरी तो इन्फॉर्म्ड असावा, एवढी एक बेसिक आपली अपेक्षा आहे आणि असली पाहिजे. तर मी कायमच मुला मुलींना म्हणतो की कोणताही निर्णय तुम्ही घेत असाल तर एक ट्रेडिशनल सिस्टीम आहे की पूर्वी काय 22व्या वर्षी किंवा 21व्या वर्षी लग्न व्हायचं, ते हळूहळू 25, 26, 27, आता 28, 30 पर्यंत आता ते ॲव्हरेज एज गेलेलं आहे एज्युकेटेड अर्बन क्लासमध्ये. तर याचा काय बरं परिणाम होऊ शकतो, याचे कोणती कॉम्प्लिकेशन्स असू शकतात किंवा नसू शकतात, ते कोणत्या वयापर्यंत असू शकतात, त्याच्यासाठी काही मला चेकअप करायला लागेल का, रेग्युलर मला काही चेकअप्स करायला लागतील का, ज्या पद्धतीची लाईफस्टाईल मी जगतो आहे किंवा जगते आहे त्याचा माझ्या बॉडीवर काही परिणाम होणार आहे का, लग्न होवो अथवा न होवो. त्यामुळे कारण लग्न झाल्यानंतरही काही वर्ष मूल होऊ न देणं हा निर्णय असूच शकतो. त्यामुळे तेव्हा मला हाही विचार करायचा की मी 25व्या वर्षी लग्न केलं पण मूल होऊच दिलं नाही पुढची 15 वर्ष, तरी 30व्या वर्षी लग्न करणाऱ्याचं आणि त्याचं सेमच असणार आहे किंवा 35व्या वर्षी लग्न करण्याचं. तर
मुद्दा हा नाही की तुम्ही लग्न कोणत्या पॉइंटला करताय, मुद्दा हा आहे की तुम्ही त्याच्याबद्दलचा इन्फॉर्म डिसिजन घेताय का, पूर्ण त्याची माहिती घेताय का. तर डेफिनेटली याबद्दलचं मेडिकल काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे. तुम्हाला सेक्सॉलॉजिस्टना भेटायला हवं, तुम्हाला गायनाकॉलॉजिस्टना भेटायला हवं, कॉन्ट्रासेप्शन बद्दल विचारात घ्यायला हवं, तुमच्या ओव्हरऑल काय वेगवेगळे जे मार्ग आहेत, मग ते काय एग्ज फ्रीज करण्यापासनं इतर अनेक जे काही उपाय आहेत ते लोक खूप पटकन IVF किंवा अशा गोष्टींचा उल्लेख करतात की आता खूप टेक्नॉलॉजी पुढे गेली आणि ते करता येईल. पण त्याच्यातले प्रोज अँड कॉन्स काय आहेत, ते खरंच इतकं सहज शक्य आहे का, कोणाला शक्य आहे, त्याचा काही बॉडीवर परिणाम होतो का, त्याचा काही त्रास होतो का, ते सर्वांना शक्य होतं का. तर हे या गोष्टी माहिती पाहिजेत. या गोष्टी अवेलेबल आहेत हे बरोबर आहे, पण ते करायचंय का, त्यातनं जायचंय का, त्याचे काय फायदे तोटे हे तुम्हाला माहिती आहेत का तुम्हाला नुसतं इंटरनेटवरती काहीतरी बघून, वाचून, ऐकून, मित्रांचं ऐकून, कुठेतरी वाचलेलं आहे तेवढं ऐकून, जाहिराती बघून असं तुम्हाला वाटतंय. तर तसं तुमचा निर्णय असू नये. तुमचा निर्णय हा विचारपूर्वक असावा, माहिती घेऊन असावा, इतकंच. लग्नानंतर मीचे आपण होतो. मग हे जेव्हा होतं, हे ट्रान्झिशन जे असतं, तर या ट्रान्झिशनमध्ये मग गिल्ट येतो की मला स्वतःसाठी काहीतरी करायचंय. पण मग त्या बाबतीमध्ये कशी डिस्कशन्स होणं अपेक्षित आहे पार्टनर बरोबर? कारण मग तो गिल्ट पण नाही आला पाहिजे आणि त्या समोरच्या जोडीदाराला दुखवलं पण नाही पाहिजे की मी माझ्यासाठी वेळ मागतोय. हा, तर त्याच्याबद्दलचं काय मत आहे तुझं? एक अगदी सोप्या वाक्यात सांगतो. माझ्या आईनेच एकदा कार्यक्रमात हे म्हणलं होतं आणि मला फार आवडतं ते, की अनेकदा एक गैरसमज असा असतो मुलामुलींचा सुद्धा, की लग्न म्हणजे मीचे आपण होणार आणि म्हणजे 50-50 होणार. पण तो गैरसमज का आहे? कारण आपण 50-50 होणार नसतो, आपण 100-100 असणार असतो. वाव. हो. तर तो हा जो थॉट आहे की आता मी नाहीच उरणार, असं असण्याची गरज नाही ना. तुम्ही 2 व्यक्ती एकत्र येतात तेव्हा तुम्ही 100-100 आहात. तुम्ही असा कशाला विचार करता की तुम्ही 50-50 आहात? मस्त, खूप छान. तर ती गोष्ट खूप महत्वाची आहे ना. तुम्हाला तुमचं अस्तित्व, तुमचं असणं, तुमचं एक्झिस्टन्स, तुमची पर्सनॅलिटी हे सगळं मेंटेन करूनही तुम्ही जाणार आहात, कारण तेच तुम्ही एकमेकांमधलं पसंत केलेलं आहे. ती गोष्ट तुम्हाला आवडली आहे एकमेकांमधली, तर ती तुम्ही सोडायचं काही कारणच नाहीये. आणि ती एकत्र घेऊनच तुम्हाला जायचंय. त्यामुळे मी ते आपण मध्ये जाताना आपणचा अर्थ मी आणि मी, दुसरी व्यक्ती मी असाच आहे ना. तर मी आणि तू असं मिळूनच आपण आहोत. तर याच्याबद्दलची भीती काय ते पण मी सांगतो. हे थेरॉटिकली खूप छान वाटतं, पण जी भीती आहे ती इनव्हॅलिड का नाहीये? कारण ट्रेडिशनली, पर्टिक्युलरली मुलींना याची भीती वाटण्याचं कारण असं आहे की ट्रेडिशनली, कन्व्हेन्शनली मुलींनी सगळं सोडायचं आणि नवऱ्याकडे जायचं आणि नवऱ्याच्या दृष्टीने विचार करायचा, आणि त्या घरातलं पण, नवरा म्हणजे फक्त नवरा असं नाही, नवऱ्या म्हणजे सासरकडच्या लोकांबरोबर अडॅप्ट व्हायचं, ते सगळं स्वीकारायचं. याच्यामध्ये खूप जास्त मी स्वतःला गमावणं असा भाव होता ट्रेडिशनली विचारात घेता, त्या सगळ्या काय म्हणतात परंपरेमध्ये, त्या सगळ्या बोलण्यामध्ये, त्या सगळ्या सांगण्यामध्ये, अगदी छोट्या छोट्या कमेंट्स मधनं, छोट्या छोट्या बोलण्यामधनं या गोष्टी यायच्या की आता तू तर त्या घरी जाशील, तुझं तर ते होईल, तुला सासरकडे कसं म्हणतील, काय होईल. गाणी आपली तशी असायची, मेरे रंग में रंगने वाली. तर सो या सगळ्यामध्ये एक प्रकारे मुलींनी स्वतःचं अस्तित्व सोडायचं आहे असा भाव होता, आणि तो कसा ऍक्सेप्टेबल असेल? तो असणारच नाहीये. तो आपल्याला, आणि गंमत अशी आहे ना की मेरे रंग में रंगने वाली हे सलमान खान म्हणायचं 1990 मध्ये. 2026 मध्ये नाही कोणी म्हणत, मुलं पण नाही म्हणत. कारण मुलंही त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या मैत्रिणी बघत असतात, त्यांच्या बहिणी बघत असतात, त्यांना माहितीये की काय बदललाय. अर्थात ते पटकन लग्नाच्या बाबतीत कसं अडॅप्ट व्हायचं याच्याबद्दलचं बोलूच आपण बरंच, पण अशी अपेक्षा धरणं चुकीचं पण आहे. आणि तर हे सांगणं गरजेचं आहे की आता ते उरलेलं नाहीये, विसरून जाते. लग्न खूप बदललंय, लग्न व्यवस्था खूप बदलली आहे. हे पालकांनाही सांगणं गरजेचं आहे, दोन्ही बाजूंच्या, की एका बाजूला मुलीचे पालक असंही म्हणतात की आम्ही आमच्या मुलीला अगदी मुलासारखं वाढवलंय, काही भेद न करता वाढवलंय, आणि मग दुसऱ्या बाजूला म्हणायचं की आता तुला तिकडे जुळवून घ्यायचंय. असं कसं चालेल? असं नाही चालणार. त्यामुळे त्याला एक कन्सिस्टन्सी पाहिजे, थॉट कन्सिस्टन्सी पाहिजे, विचारांचे सातत्य पाहिजे. तर ते असेल तर गोष्टी स्मूथ होतील. पण मुलामुलींनी हे समजून घेणं गरजेचं आहे की 2026 मध्ये आता असणार नाहीये की जिथे स्वतःचं अस्तित्व सोडून तुम्ही आता मी कडून आपणकडे जातात. इथे मी आणि तू मिळूनच आपण बनताय. त्यामुळे एकमेकांचं स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र असणं या गोष्टी नात्यासाठीच आवश्यक आहेत.
म्हणजे असं नाहीये की आपण काहीतरी वेगळंच बोलतोय. उलट ते अस्तित्व उरलं नाही तर नातंच चांगलं राहणार नाही. ते नातं जर प्रगल्भ व्हायला हवं असेल, ते नातं जर पुढे जायला हवं असेल, दोघांनी एकत्र ग्रो व्हायला हवं असेल, दोघांची प्रगती झाली पाहिजे ना नात्यात येऊन. नाहीतर काय उपयोग आहे. बरोबर. काहीतरी एक स्टेप पुढे आपण गेलोय, 4 स्टेप पुढे गेलोय, आपण काहीतरी प्रगती केली आहे. नुसती भौतिक नाही, वैचारिक प्रगती आहे, त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल आहे, इमोशनल आहे, एकमेकांकडनं शिकणं आहे. आणि हे सगळं कधी होईल जेव्हा मी माझ्यासारखाच आहे आणि माझी पार्टनर ही तिच्यासारखीच राहतीये, बरोबर. तेव्हा एकमेकांकडनं गिव्ह अँड टेक आणि शिकणं होईल. पण तिने सगळं आता विसरून जायचं तर मी तिच्याकडनं काय बरं शिकीन? मला शिकताच येणार नाही, कारण ती सगळं विसरली. असं कसं चालेल? तर आणि मी थोडीच सर्व गुण संपन्न आहे की मी असं म्हणेन की तिने सगळं सोडावं. तर उलट हा गिव्ह अँड टेक जे आहे, हे जे शेअरिंग आहे, ते नातं प्रगल्भ करणारं आहे आणि ते महत्वाचं आहे. सो पूर्वीच्या काळचा तो विचार सोडणं गरजेचं आहे की सगळं तुम्ही सोडून जाता. मी कडून आपणकडे जात असताना ते 1+1 करून आपल्याला जायचं आहे. 1+1=1 ही पूर्वीची पद्धत झाली. प्रॉबेबली आपल्याला पुढे जाऊन काही वर्षात 1+1 11 पर्यंत जायचं आहे. तर ही गोष्ट आपल्याला करत न्यायला पाहिजे. जेव्हा जोडीदाराशिवाय आपण मित्रांसोबत ट्रिपला जायचा विचार करतोय तेव्हा नात्यात दुरावा येतो का विश्वास वाढवतो? म्हणजे काय एक्झॅक्टली? मला असं वाटतं तू आता ह्याचं उत्तर ह्याच्याशीच असोसिएट दिलंस की करेक्ट. हा, सो म्हणजे तुम्ही ओपन कम्युनिकेशन जर संवाद एक तर सातत्याने असला पाहिजे. दुसरं असं आहे की आपण एखाद्या व्यक्तीबरोबर नात्यामध्ये असतो आणि हे फक्त लग्नाच्या नात्याबद्दल बोलत नाही, आपण अगदी मित्र आपले असले किंवा आपले बहीण भावंड असतील तर जे जवळचे असतात, अशा नात्यांमध्ये आपण एका व्यक्तीला फक्त काय म्हणतात त्याला वेगळं काढून बघू शकत नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्यात असणाऱ्या इतर सगळ्या आस्पेक्ट्स बद्दलही आपल्याला कुतूहल असतं, आपल्याला इंटरेस्ट असतो, आपण त्याच्याबद्दल ऐकत असतो, बोलत असतो, ते शेअरिंग होत असतं. म्हणजे अगदी आपला बेस्ट फ्रेंड आठवा, अगदी आपली जवळची मैत्रीण आठवा आणि आपण आपल्याला त्यांच्या आयुष्यातलं किती काय काय माहिती असतं आणि त्याच्यातनं आपल्याला किती गोष्टी कळत असतात. ती व्यक्ती जे जे एक्सपिरियन्सेस घेत असते, जे जे अनुभवत असते, जे जे बोलत असते, ज्या ज्या व्यक्तींना भेटत असते, ते सगळं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतं. ते सगळे अनुभव, ते सगळ्या इतर व्यक्ती. तर माझा मित्र असा अचानक टपकलेला नसतो, माझी मैत्रीण काय अचानक अशी कुठनं तरी जशी आज आहे तशी अचानक आलेली नसते. इतर सगळे लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कलिग्स, काम, एक्सपिरियन्सेस, हे सगळं कॉन्ट्रीब्यूट करत असतं त्या व्यक्तीच्या असण्यामध्ये, त्या पर्सनॅलिटीमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये. हेच पार्टनरबाबत पण लागू आहे. माझी जोडीदार ही जशी आहे ती काय अचानक आलेली नाहीये, ती अशी अचानक बनली नाही. ती तिच्या मित्रांमुळे बनली आहे, तिच्या मैत्रिणींमुळे बनली आहे, तिच्या फॅमिलीमुळे बनली आहे, कझिन्स आहेत, कलिग्स आहेत, सगळ्याच गोष्टी. तर हे मी अचानक कसं नाही म्हणू शकीन? नाहीच म्हणलं पाहिजे, कारण तो तिच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. सेम मला पण अप्लाय होतं की अचानक मी काहीतरी म्हणलं की मी ही गोष्ट आता माझ्या आयुष्यातनं कटच करतो किंवा बंदच करतो किंवा कमीच करतो किंवा संपवून टाकतो. तर ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात भर घातली आहे, माझ्या अनुभव विश्वात भर घातली आहे, ती गोष्ट मी अचानक काढून टाकायची, तर माझ्यातला एक कुठला तरी पार्ट मिस झाल्यासारखं आहे ना. आणि ते खरं तर चांगली गोष्ट नाहीये. तर त्यातला महत्वाचा भाग काय की तुम्ही कम्युनिकेट कसं करताय नात्यांमध्ये, एकमेकांबरोबर कम्युनिकेट कसं करताय, ट्रान्सपरन्सी किती ठेवताय, पारदर्शकतेला महत्व आहे. कारण प्रेम तो भाग आहेच आहे, ते होतच राहील, पण महत्वाचा भाग एक तो म्हणजे विश्वास आणि आदर. तर एकमेकांबद्दलचा आदर आहे का, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आहे का, एकमेकांच्या चॉईसेस बद्दल रिस्पेक्ट आहे का. ॲग्रीमेंट नाही म्हणते मी, रिस्पेक्ट म्हणतोय. कदाचित काही गोष्टी आवडणार पण नाहीत एकमेकांच्या, की माझ्या बायकोला काय अमुक अमुक प्रकारचा छंद आहे, काय गाणं गायचा छंद आहे, पण मला नाही आवडत शास्त्रीय संगीत, असू शकतं, पण मला आदर वाटतोय का, ती कॅन आय रिस्पेक्ट हर चॉईसेस अँड हर हॉबीज. तसंच सेम उलट माझे जे काही आवडीनिवडी आहेत त्याच्याबद्दल करू शकतो का. आणि हेच माझ्या मित्रमैत्रिणीबाबत, माझ्या फॅमिलीबाबत पण लागू होतं. तर तो मला एकमेकांबद्दल रिस्पेक्ट दाखवणं, त्याबद्दल कम्युनिकेट करणं, त्याबद्दल ट्रान्सपरन्सी ठेवणं, आणि ती जितकं जास्त असेल तितके मग कॉन्फ्लिक्ट्स कमी होतील, किंवा होणारच नाही, काही होण्याचं कारणच उरत नाही. जोडीदाराचा फोन किंवा पासवर्ड, मित्र यावर हक्क सांगणं हे सुरक्षिततेचं लक्षण वाटतं का अपरिपक्वतेचं? कारण का बरेच वेळा असं लगेच जज होतं की तू मॅच्युअरच नाही आहेस तेवढे किंवा तेवढा. मला असं वाटतं की तुमच्यामध्ये जर उत्तम कम्युनिकेशन असेल, उत्तम संवाद असेल, विश्वास तुम्ही बिल्ड केला असेल, पण विश्वासाची गंमत अशी आहे ना की विश्वास ओव्हरनाईट नाही बिल्ड होत, तो तुम्हाला हळूहळूच
बिल्ड करावा लागतो, तो हळूहळू बोलून करावा लागतो. आणि त्याची स्टेप असते की जेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर जास्त शेअर करता. म्हणजे कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये विश्वास केव्हा तयार होतो, जेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर जास्त शेअर करता, एकमेकांबरोबर एक्सपिरियन्सेस नवनवीन घेता, तेव्हा एकमेकांबरोबरचा विश्वास तुम्ही निर्माण करता, एकमेकांबद्दलचा विश्वास तयार होत जातो. तो तयार करण्याची तर प्रोसेस चालू केली पाहिजे. तुम्ही सुरुवातीलाच काही लपवून ठेवायला लागलात तर ती प्रोसेसच हॉल्ट होते, ती थांबवली जाते, त्याला एक आडकाठी येते. तर मला असं वाटतं की खुलेपणा असणं तुमच्या असण्यामध्ये सुद्धा ही विश्वास निर्मितीचीच एक प्रक्रिया आहे. त्यामुळे आणि कदाचित ना, म्हणजे तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा काय मोबाईलचा जो काही पिन असेल ते तुम्ही एकमेकांबरोबर शेअर केलं तर फार तर एखाद वेळेस गंमत म्हणून समोरची व्यक्ती बघेल की काही याचं काय मला न सांगितता चाललंय का, हिचं काही मला न सांगता चाललंय का. पण तुम्ही ऑलरेडी जेव्हा गोष्टी बोललेल्या असतात तेव्हा तिथे काही सापडतच नाही. आणि मग पुढच्या काही काळात ते माहिती असूनही कधी हात लावला जाणार नाही फोनला. काय करायचं ना, कारण मला सगळं माहितीच बोलायला क्युरिओसिटी संपली ना. तिथे एकदा तुम्ही नाही म्हणलात की मग शंका तयार होते. ते लहान मुलासारखं आहे, हे करू नकोस सांगितलं की मुलगा तेच करणार किंवा लहान मुलगी. तर हा जो प्रकार आहे तसंच येते की मला न सांगता पासवर्ड असं काय ह्याच्याकडे किंवा हिच्याकडे की जे मला तो सांगू शकत नाही, मला ती सांगू शकत नाही. तर ही गोष्ट तुम्ही तुमच्याच कम्युनिकेशनमधनं काढून टाकली तर तो पासवर्ड आहे का आणि नाही काय याचा फरकच तुमच्या नात्यात पडेना होईल. त्यामुळे ते महत्वाचं आहे की तुम्हीच बोलताय का नाही. म्हणजे लगेरो मुन्नाभाईमध्ये ना एक डायलॉग आहे की ज्याच्यात बोमन इराणीचं जे कॅरेक्टर आहे तो संजय दत्तच्या कॅरेक्टरला मुन्नाभाईला सांगत असतो की तू जर हे केलं नाहीस तर मी सांगून टाकीन, आता सगळ्यांसमोर खुलं करीन. आणि संजय दत्त स्वतःच विद्या बालनला जाऊन सांगतो सगळं जे काय ते, त्याचे जे काही परिणाम असतील ते तो स्वीकारतो, नाही असं नाही. आणि मग बोमन इराणी म्हणतो की मैं सोच रहा हूं कि तुम्हें आउट कैसे करूं और तू खुद ही हिट विकेट हो गया, अब मैं क्या करूं. तर आता हे जरी निगेटिव्ह कॉन्टेक्स्ट मधलं एक्झाम्पल असलं तरी ते इथेच लागू होतं की मी जर ऑलरेडी सगळंच दिलेलं आहे तर तू अजून काय बघणार आहेस आणि काय त्याच्यात तुला शोधायचंय, कर काय हवं ते करायचं. ते हे जेव्हा येतं तेव्हा तो मुद्दाच उरत नाही की मला किती लपवायचं आहे, मग मी पासवर्ड शेअर केलेत का नाही केलेत का, त्याचा अवडंबरच उरत नाही. आणि तो विश्वास निर्मिती आणि सुरुवातीलाच करा असं मी म्हणतो की हा माझा पासवर्ड बघायचं असेल हवं ते बघ. तर अचानक समोरचं असं होतं की इतकं खुलं असेल तर कदाचित नसेलही काही. ऑब्व्हियसली ना. त्यामुळे त्याच्यात काय लपवण्यासारखं काही नाहीये, आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून. त्यामुळे तसंच ते करत पुढे गेलं पाहिजे. या बाबतीत म्हणजे अगदी लग्न ठरवण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा मी सांगतो की अनुरूपमध्ये ना खूपदा लोक आम्हाला विचारतात की कशा पद्धतीने बोलायचं, पहिल्या भेटीत काय करायचं, मग कसं आम्हाला वाटणार, विश्वास कसा वाटणार एकमेकांबरोबर. तर मला असं वाटतं की तुम्ही सुरुवात करा ना. तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल सांगता, म्हणजे कधी कधी एखाद्याला कुठला तरी आजार असतो, कुठला तरी आजार होऊन गेलेला असतो, फॅमिलीमध्ये एखादा आजार असतो किंवा काहीतरी आयुष्यातली एखादी घटना घडली असते, ब्रेकअप झालेलं असतं 5-10 वर्षापूर्वी. तर लोकांना वाटतं हे मी विचारू कसं, याबद्दल समोरच्याला विचारायचं आहे, तर मला समोरच्याची माहिती हवी आहे, तर मी विचारू कसं. म्हणलं विचारायची सोपी पद्धत आहे की स्वतःपासून सुरुवात कर की माझं असं असं आहे, माझं असं असं रिलेशन होतं ज्याचं ब्रेकअप झालं, माझ्या आयुष्यामध्ये असं असं झालं होतं की जो एक आजार झाला होता त्यातनं मी रिकवर झालो आहे, माझ्या फॅमिलीमध्ये अमुक अमुक डिसीज, जेनेटिक डिसीज आहे, पण तो तेवढा सिव्हिअर नाहीये जर आपण मेडिकल टेस्ट करून घेतली तर, वगैरे वगैरे. तर ही ट्रान्सपरन्सी ठेवून तुम्ही सुरुवात केलीत कम्युनिकेशनची तर तुम्ही ऑलरेडी एका बाजूने निम्मा ब्रिज बांधलेला आहे. आणि मग तुम्ही म्हणता की हे माझ्याकडचं, आता तू तुझ्याकडचं सांगशील का, तर समोरचा कम्फर्टेबल झाला आणि तोही ब्रिज बांधायला सुरुवात करतो. सो सुरुवात स्वतःपासून केली की आपोआप गोष्टी स्मूथ होत जातात. आता तू बघतोयस की मगाशी तू सांगितलंस की वेबसाईट तुमची पहिली होती, पण आता तर असं ॲपचा इतका सुळसुळाट झालाय, तर हे थोडंसं मार्केटिंग झालंय असं वाटतं का की लग्न म्हणजे असं मार्केटिंग इव्हेंट आहे, आणि मग त्याचा इम्पॅक्ट काय वाटतो तुला आता जर लग्न संस्थेवर बघितलं तर? एक फक्त फॅक्ट करेक्ट करतो, पहिली वेबसाईट नव्हती, आधी 1-2 वेबसाईट होत्या पण नॅशनल लेवलच्या वेबसाईट होत्या, पण पुण्यामध्ये ती होतीच. सो अगदी सुरुवातीला आम्ही ते केलं होतं, ॲपही अगदी लगेच लॉन्च केलं होतं 2015 मध्ये. तर ऍक्च्युली इंटरफेस कोणत्याही वेबसाईटचा, मॅट्रिमोनियल वेबसाईटचा काय किंवा डेटिंग ॲपचा सुद्धा फॉर दॅट मॅटर, तो जर बघितला तर त्याचा फील, लुक अँड फील मार्केटिंग सारखा येऊ शकतो किंवा मार्केट प्लेस सारखा वाटू शकतो की जिथे स्वतःला पोर्ट्रे करायचं आहे, कोणीतरी आपल्याला सिलेक्ट करणार आहे, कोणीतरी आपल्याला नाही करणार आहे.
पण त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच आपला कसा आहे त्याच्यावरती खरं तर अवलंबून आहे. कारण अल्टिमेटली कसं आहे की इट्स अ प्लॅटफॉर्म की जिथे तुम्ही एकमेकांना भेटणार आहात, एकमेकांशी बोलणार आहात, एकमेकांची माहिती घेण्याची अपॉर्च्युनिटी आहे. आता इथे डायरेक्टली माणसं इन्व्हॉल्ड असल्यामुळे ते थोडंसं ऑब्जेक्टिफाय केल्यासारखं वाटू शकतं. म्हणजे आपण आजपर्यंत मार्केट प्लेसेस, ऑनलाईन मार्केट प्लेस ही काय आपल्यासाठी आता नवीन उरलेली गोष्ट नाहीये. गेल्या 10 वर्षात आपण इतके सरावलोय की आता 10 मिनिटात एक ग्रोसरी मागवावं लागलं. त्यामुळे ही गोष्ट काही फार आपल्यासाठी नवीन नाहीये. पण व्यक्ती त्याच्यामध्ये असल्यानंतर ते ऑब्जेक्टिफाय केल्यासारखं वाटतं. पण त्याच्यामागे असा विचार करणं गरजेचं आहे, त्याच्याकडे बघताना असा विचार करणं गरजेचं आहे की तो फक्त प्लॅटफॉर्म आहे, त्याचं मीडियम, इन्फॉर्मेशन मीडियम आहे. सो इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार कुठे? मगाशी आपण म्हणलं की साधारण 25, 26, 27 वय झालं की नवीन मित्र बनणं पण कमी होतं कम्पॅरेटिव्हली. पूर्वी आपण कुठेही कोणाही बरोबर मित्र बनायचो, मित्र म्हणून हँगआउट करायचो, जे कमी होतं. याचाच अर्थ असा की वयाच्या एका टप्प्यानंतर नवीन लोकांशी बोलणं, नवीन लोकांना भेटणं याची संधी तुमची कमी होत जाणार आहे. कमी होतेच, नॅचरली कमी होते. ती संधी जेव्हा तुमची कमी होते तेव्हा तुम्हाला ती संधी निर्माण करायला पाहिजे नवीन व्यक्तींना भेटण्यासाठी. कारण जोडीदार शोधणार कुठे? तर तो जोडीदार तुम्हाला शोधायचा आहे. परत असं नाहीये की जो समोर येईल त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे, जी समोर येईल तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. योग्य व्यक्ती पण पाहिजे. मग योग्य व्यक्ती जर शोधायची असेल तर काहीतरी एक माध्यम असणं गरजेचं आहे, मीडियम असणं गरजेचं आहे. ते हे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, इन्क्लुडिंग अनुरूप. त्यामुळे त्याच्याकडे माहितीचा सोर्स म्हणून बघितलं, इन्फॉर्मेशन सोर्स म्हणून बघितलं, माहितीचा स्रोत म्हणून बघितलं तर त्याला मार्केट प्लेसचं रूप येणार नाही. त्यामुळे ती गोष्ट महत्वाची आहे की दिस इज नॉट अ मार्केट, दिस इज इन्फॉर्मेशन सोर्स. आपल्याला जेव्हा एखाद्या न्यूज पोर्टलवरनं एखादी न्यूज कळते तेव्हा आपण त्याला असं नाही म्हणत की इट्स अ मार्केट प्लेस. आपण म्हणतो की यातनं मला माहिती मिळाली. तसंच आहे की व्यक्तींबद्दलची माहिती मला मिळते, पण अशा व्यक्ती ज्या इंटरेस्टेड आहेत या प्रक्रियेमध्ये, त्यामुळे आपण ते नॅरो डाऊन केलेलं आहे. फिल्टर बघता, त्याचा एक इंटरफेस बघता असं वाटणं स्वाभाविक आहे की हे मार्केट प्लेस आहे का, पण दॅट इज कन्व्हिनियन्स. ते जे युजर इंटरफेस जो आहे तो आपल्या कन्व्हिनियन्सचा भाग आहे. आपल्याला ते मार्केट प्लेस नाही म्हणायचंय, आपल्याला ते मार्केट म्हणायचं नाहीये. किंवा अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात, जे मीटअप इव्हेंट्स असतात, तेही मार्केट सारखे आम्ही घेत नाही. म्हणजे पूर्वीचे मेळावे मी पाहिलेत लहानपणी, आजी घ्यायची तेव्हा, आणि आजही अनेक ठिकाणी होतात. तिथे मी तर कधीच गेलो नसतो. म्हणजे तशा मेळाव्यांमध्ये की जिथे स्टेजवरती जायचं, स्वतःची माहिती सांगायची आणि अशा पद्धतीचे ते टिपिकल वधूवर मेळावे असतात आणि समोर सगळे लोक तुम्हाला तुमच्याकडे बघतायत. तर दॅट इज अ मार्केट प्लेस. तो मेळावा म्हणजे लिटरली मार्केट प्लेस आहे. कारण तुमच्या म्हणजे बिडिंग करायला आल्यासारखेच लोक समोर बसलेत आणि कॉम्पिटिटर्स आहेत जे एकमेकांचे प्रॉबेबली माझ्यासाठी, आणि मी जायचं आणि स्वतःला सांगायचं आहे. तर दॅट इज अ मार्केट प्लेस. पण इथे असं आहे की म्हणून आम्ही ते बंदच केलं आणि आम्ही ते खूप थेट भेट कार्यक्रम घेतो, त्याला मेळावा म्हणत पण नाही. सो वी मेक शुअर की पेरेंट्स नसतीलच, फक्त मुलं मुली असतील जे एकमेकांबरोबर भरपूर इंटरॅक्ट करतील आणि गप्पा मारून ठरवतील. कारण ते महत्त्वाचं आहे, त्यात एकमेकांना जाणून घेणं महत्त्वाचं आहे, आणि तेच नाही घेतलं तर काय उपयोग. त्यामुळे तसं तो शिफ्ट करणं गरजेचं आहे. सेम पोर्टल्ससाठी पण आहे की इथे तुम्हाला माहिती कशा स्वरूपात मिळते आहे ते तुम्ही जर विचारात घेतलं तर ती मार्केट प्लेसवाला त्याचा फील कमी होत जातो. त्याची इनफ माहिती आहे का, त्याच्याबद्दलचं कोणत्या प्रकारची माहिती आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता अनुरूपवरती एक कंपॅटेबिलिटी फॉर्म नावाचा प्रकार आहे, विच इज अ व्हेरी डिटेल्ड फॉर्म, की ज्याच्यामध्ये तुमच्या लाईफस्टाईलबद्दल आम्ही विचारतो, तुमच्या रोजच्या हॉबीजबद्दल विचारतो, तुमचा कल काय आहे, आवडीनिवडी काय आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. रोजच्या सवयींबद्दल विचारतो की रोज सकाळी उठल्यानंतर काय आवडतं, सकाळी चहा घेतोस का, कॉफी घेतोस का, काय घेतोस, इतक्या छोट्या प्रश्नांपासून अत्यंत गंभीर महत्त्वाचे प्रोफॉर्म प्रश्न इथपर्यंत सगळं त्याच्यामध्ये आहे. पण यातून व्यक्ती कळायला मदत होते, व्यक्ती समजायला मदत होते, आणि मग ती मार्केट प्लेस उरत नाही, दॅट बिकम्स अन इन्फॉर्मेशन सोर्स. त्यामुळे तुम्ही त्याचा इंटरफेस सोडून थोडंसं डीप डाईव्ह केलं तर इट फील्स लाईक इट्स अन इन्फॉर्मेशन सोर्स. आणि तो ती एक काय म्हणतात त्याला, एक बाजार तो नाहीये, आणि तिथे कोणीतरी प्रॉडक्ट सारखी माणसं ठेवलीत असंही ते नाहीये. ही माहिती आहे, तुम्ही बघा, तुम्ही बोला, जाणून घ्या, आणि तुम्ही भेटणार आहात. असं होणार नाहीये की तुम्ही प्रोफाईल पसंत केलं की डन आता लग्न करू, असं होणारच नाही. तुम्ही भेटणार आहात, त्यामुळे पहिली माहितीच फक्त मिळणार आहे, त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे वरवर पाहता जर
वरवर पाहिलं तर असं वाटू शकतं की ते मार्केट प्लेस आहे, त्या बाजारू त्याचं रूप आहे. पण थोडंसं डीप डाईव्ह केलं, थोडेसे तपशील पाहिले तर आपल्या लक्षात येतं की तो फक्त माहितीचा सोर्स आहे. सो मग अशा वेळेस असा विचार केला तर मग कोणाला असं फिलिंग येणार नाही की मी एक विकण्यासाठीची वस्तू आहे. एक्झॅक्टली, कारण तुम्ही दुसऱ्यांना ऑब्जेक्टिफाय नाही केलं किंवा त्या नजरेतनं दुसऱ्याला नाही बघितलं तर स्वतःलाही नाही स्वतःला केलं नाही जात. बघणार. कारण हे केव्हा डोक्यात विचार येतो स्वतःच्या प्रोफाईल बद्दल, जेव्हा मी स्क्रोल करतो आहे, आपल्या त्या अंगठा तर सवयीचा झालेलाच स्क्रोल करताना फिल्टर्स लावत, तो जो अमेझॉनवरती शॉपिंग फेस्टिवल, आता रिपब्लिक डे शॉपिंग फेस्टिवल झाला वगैरे, की आपण जसे करत असतो माइंडलेस स्क्रोलिंग असतं, की इंस्टाग्रामवर रील मागे रील बघत असतो, तसंच जर तुम्ही याच्यावर स्क्रोल करत असाल आणि ते स्क्रोल करता करता अनेक प्रोफाईल्स बघत असाल आणि मग तुमच्या डोक्यात त्या व्यक्तींबद्दल असं आलं की अरे हे तर मार्केट सारखं वाटतंय, तर तुम्ही स्वतःकडे पण तसं बघायला लागता. त्यामुळे मी तर अनेक मुलींना सांगतो की असलं माइंडलेस स्क्रोलिंग करू नका. तुम्ही फिल्टर्स लावलेले प्रोफाईल ओपन करून वाचा, तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल कळणार आहे. काय कळणार आहे ते नुसत्या फोटो बघून? काहीच कळणार नाहीये. त्यामुळे किंवा 4 ओळीतल्या त्या थंबनेल मधल्या माहितीमध्ये सो तुम्हाला माहिती डिटेलमध्ये बघितली पाहिजे, तर तुम्हाला पुढे जाता येणार आहे. सो ते जेवढं कराल तेवढं ते तुम्ही ऑब्जेक्टिफिकेशन काढून टाकाल. प्रोफाईल बनवताना काही काही लोक काही गोष्टी लपवतात. उदाहरणार्थ काही कौटुंबिक हिस्ट्री असेल किंवा व्यसनं असतील, पगार असेल, तर असं तुला आढळलंय का की असं काही होतं? पगाराच्या बाबतीत नाही होत फारसं. एकतर अनुरूपवरती आम्ही इन्कम प्रूफ अपलोड करायला सांगतो आणि त्यामुळे जे काही इन्कम असेल ते तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा. अर्थात ते समोरच्या व्यक्तींना दिसत नाही, ते अनुरूपचीच एक छोटी टीम आहे जे व्हेरीफाय करते आणि त्यांना फक्त टिक मार्क येतो त्यांच्या प्रोफाईलवरती. पण त्यामुळे ते लपवणं थोडंसं अवघड आहे. आणि इव्हन एखाद्या व्यक्तीने ते नेलं नसेल, कारण ते मॅन्डेटरी नाही, आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे पण इन्कम प्रूफ मॅन्डेटरी नाही आहे. पण एखाद्या व्यक्तीने इन्कम प्रूफ अपलोड केलं नसेल तर आम्ही ऍक्च्युली मेंबर्सना अर्ज करतो की तुम्हीच त्यांना सांगा की अनुरूपवर अपलोड करा, म्हणजे अनुरूपवाले तपासतील ना. मला पाठवा असं म्हणलं की मग तो अविश्वास निर्माण केल्यासारखं वाटतो. पण मी अपलोड केलं आहे अनुरूपवरती, तूही कर, म्हणजे अनुरूपवाले व्हेरीफाय करतील, एकदा ते होऊन जाऊ देत, परस्पर थर्ड पार्टी अशा पद्धतीचं झालं तर ते बेटर पडतं. त्यामुळे पगार लपवणं तितकं सोपं नाहीये. काही वेळा गमतीदार गोष्ट अशी की पगार लपवला जातो कधी, जेव्हा खूप जास्त असतो. तर काही काही लोकांना असं वाटतं की माझा पगार खूप जास्त आहे किंवा माझं इन्कम खूप जास्त आहे, बिझनेस फॅमिलीज पर्टिक्युलरली, तर फक्त याकडे बघून येणारे मला प्रोफाईल्स नको आहेत. अशा वेळी ते लपवलं जातं आणि तेव्हा आपण असं म्हणू शकतो की त्याचं काहीतरी जस्टिफाय करा, त्याचं काहीतरी मेन्शन करा, पण अगदी एक्झॅक्ट आकडा सांगण्याची गरज नाही, कारण ते तुम्ही बोलून ठरवू शकता. कारण तेवढ्या त्या एका गोष्टीकडे बघून कोणी येऊ नये असं, अशी जी अपेक्षा असते मुलांची, मुलींची, दोघांची, तर ते तशा पद्धतीने केलं जातं. पण ते फारसं हार्मफुल पण नाहीये, कमीच आहे किंवा नाहीच आहे आणि मग लपवलंय तर काहीतरी वेगळंच सांगितलंय तर ते खूपच हार्मफुल आहे. पण हे दुसरी कॅटेगरी फारशी काही हार्मफुल नाहीये आणि त्याही बाबतीत आम्ही सांगतो की हे पहिल्या भेटीत तुम्ही सांगणं गरजेचं आहे, जरी प्रोफाईलवरती हे असलं तरी. दुसरा मुद्दा आहे की फॅमिली हिस्ट्रीबद्दलचा, 2-3 जे मुद्दे तू विचारलेस त्याच्यातला, तर ते त्याबाबत ना खूप कन्फ्युजन असतं पालकांमध्ये इसेन्शियली, की यातली किती माहिती आम्ही सांगितली पाहिजे. जर अजून कोणी व्यक्ती जर इन्व्हॉल्ड असतील तर ती खरंच अशी डायरेक्टली ओपन ठेवायची का त्यांच्याबद्दलची माहिती, माझ्या फॅमिलीतल्याच कोणाही बद्दलची, तर याबद्दलही कन्फ्युजन असतं. आणि जे जेन्युइन कन्फ्युजन पण असतं प्रायव्हसी पॉईंट ऑफ व्ह्यूने, की म्हणजे कधी कधी जेनेटिक डिसीज असतो कोणत्या तरी मावशीला, कोणत्या तरी आत्याला, कोणत्या तरी आजोबांना, आणि मग ते मेन्शन करावं का, पण मग त्यांच्याबद्दल मी थेट असं मेन्शन करणं योग्य आहे का, असाही कन्सर्न असतो. दुसरा एक कन्सर्न असतो मेडिकल हिस्ट्रीच्या बाबतीत, की मेडिकल टर्म्स, मेडिकल हिस्ट्री, ओव्हरऑल काय जो काही आजार एखादा असेल, त्यातनं क्युअर झाला असेल, त्यातनं जे काही असेल, त्याचे जे काही परिणाम असतील, याबद्दलचं नॉलेज आपल्याला नसतं. आपल्याला काय त्याचे तपशील सगळ्या आजारांबद्दलचे सगळे माहिती असतात, त्यातले नुआन्सेस माहिती असतात असं होऊच शकत नाही. त्याच्यासाठी एवढे डॉक्टर अभ्यास करतात, आपण नाही त्यातले. पण नुसतं त्याच्या मेन्शननी ना एक भीती निर्माण करणं होतं. त्यामुळे अनेक लोक असा विचार करतात की पहिल्या भेटीत सांगू, कारण मेन्शन करून तुम्ही अर्धवट काहीतरी माहिती घेऊन त्याचं काहीतरी ॲझम्पशन करणार, असं नको. म्हणजे आता एक एक्झाम्पल सांगतो. आमच्याकडे एक मुलगी होती आणि तिला वयाच्या 20शीतच कॅन्सर झाला होता आणि तो
तो क्युअर झाला. आता त्याचं काहीतरी रूप, कॅन्सर आणि मग त्यातले काही कॉम्प्लिकेशन्स आणि असं काहीतरी होतं आणि त्याचं काहीतरी रूप असं होतं की तो काही परत त्याचं येणार नाही, म्हणजे त्याचा परत त्रास बॉडीवरती होणार नाही आणि त्याच्यानंतर ती आयुष्य आता उत्तम हेल्दी जगत आहे, त्याचं कुठलेही दुष्परिणाम तिच्या शरीरावर उरलेही नाहीयेत. तर आता ही गोष्ट मेन्शन करावी का न करावी? कारण अर्धवट माहिती घेऊन अरे बापरे नकोच असं समोरच्याने विचार करावा का? तर असं तिच्या बाबतीत बऱ्याचदा घडलं. लकीली पुढे जाऊन तिचं लग्न झालं, उत्तम मुलगा मिळाला, हा भागच वेगळा. पण सांगायचा मुद्दा असा की अशा जेव्हा शंका येतात की समोरच्याच्या समोरचा नीट नुसतं वाचून नीट समजून घेईल का, याबद्दल शंका वाटते. तर माहिती घेणं हा जो मगाचा मुद्दा आहे त्याच्याशीच हे परत संबंधित आहे की नीट माहिती तर घ्या, खरंच काय आहे, खरंच काय प्रॉब्लेम आहे, खरंच डेली लाईफमध्ये काही इश्यू येतो का, काही त्याचा रोजच्या आयुष्यावर परिणाम होतो का, होत असेल तर काय प्रमाणात होतो आणि त्याला त्या व्यक्तीने कसं कोप अप केलंय. मग आपण विचार करू की पार्टनर म्हणून मला करता येणार आहे का, मला जमणार आहे का, मला चालणार आहे का, नाही चालणार आहे का, तो तर पुढचा मुद्दा आहे ना. पण आधी माहिती तर घेणं गरजेचं आहे आणि ती घेतली जात नाही आणि मग त्यामुळे काही गोष्टी पहिल्या भेटीत सांगू असं म्हटलं जातं आणि प्रोफाईलवरती नाही टाकल्या जात. तरी आम्ही म्हणतो रेकमेंडेड आहे की भेटीच्याही आधी काहीतरी तुम्ही त्याच्यात मेन्शन करा, ते महत्वाचं आहे. आउट अँड आउट लपवणं मला फार रेअरली दिसलाय की नाही मला कोणाला सांगायचंच नाही, लग्नानंतरच कळलं की काहीतरी होतं. तर दिस इज व्हेरी रेअर ऑन अनुरूप ॲटलिस्ट. त्यामुळे ते खूप रेअरली घडताना मला दिसलंय. सो हे झालं मेडिकल हिस्ट्रीबाबत. व्यसनांबाबत मात्र बोललं पाहिजे, कारण व्यसनांच्या बाबतीत ना मला व्यसन लागलं आहे का मी रिक्रिएशनल यूजच्या दृष्टीने काहीतरी ऑकेजनल ड्रिंक्स घेतो किंवा घेते, तर याबाबत एक तर संदिग्धता असते, त्याबाबतही माहिती नसतेच की मी व्यसन लागलं आहे का नाही, हे तर वेगळाच मुद्दा आहे. पण अनेकदा मुलं मुली आता ते प्रमाणही वाढलंय. पूर्वी तर अजिबातच पालकांना माहितीच नसायचं, त्यामुळे पालक नाही असंच लिहून मोकळे व्हायचे, कारण पालकांनाच माहीत नसायचं आपला मुलगा स्मोक करतो का, ड्रिंक करतो का. पण आता मुलं मुली पण जेव्हा प्रोफाईल जास्त वापरू लागलेत, बघू लागलेत, तेच इनिशिएटिव्ह पण घेऊ लागलेत, तेव्हा ते मेन्शन करतात जर ते ड्रिंक्स घेत असतील तर की ऑकेजनल ड्रिंकर आहे, ऑकेजनल स्मोकर आहे वगैरे वगैरे. आता हे महत्वाचं आहे तुमच्या बोलण्यामध्ये की ऑकेजनलचा अर्थ काय, हाऊ ऑफन इट इज, तुमची फ्रिक्वेन्सी काय आहे. म्हणजे दर विकेंड हे माझं ऑकेजनच असतं का, वर्षातनं एकदा 31st फक्त माझं ऑकेजन असतं का, 5 वर्षातनं एकदा असतं का, नाही माझं ऑकेजन काय कुठलंही चालतं. म्हणजे आज क्रिकेट मॅच जिंकली, झालं ऑकेजन तयार झालं, आज तुझं प्रमोशन झालं ऑकेजन आहे, आज माझं प्रमोशन झालं ऑकेजन आहे. कोणतंही ऑकेजन मी शोधून जर ऑकेजनल म्हणत असेल तर तुम्ही विचार करायला पाहिजे, तर ते व्यसन आहे का नाही याच्याबद्दल विचार केला पाहिजे. तर ऑकेजनल हे जरी म्हणत असलो, बोलताना असलो की हा ऑकेजनल ड्रिंक आहे, सोशल ड्रिंकर आहे, पण मी किती सोशल आहे, किती वेळा माझ्या पार्टीज असतात, किती वेळा मी मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जातो, किती वेळा ऑफिस पार्टीजना जातो, तिथे मी ड्रिंक्स घेतो का, तिथे मी स्मोक करतो का, मी वेप करतो का, मी हुक्का घेतो का. सो मल्टिपल गोष्टी आहेत परत त्याच्यामध्ये. तर या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि या गोष्टी ओपनली बोलल्या पाहिजेत. म्हणजे जरी तुम्ही अगदी तुमच्या मते प्रामाणिकपणे ऑकेजनल असं लिहिलेलं असलं ड्रिंक्स किंवा स्मोकिंगच्या बाबतीत, तरीही तुम्हाला प्रत्यक्ष बोलताना हे सांगितलं पाहिजे की किती वेळ झालाय, आणि त्याबाबत जितके प्रामाणिक राहाल तितकं चांगलं, तितकं दोघांचंही पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने चांगलं. कारण व्यसनं ही गोष्ट आपण पाहिलेलं आहे आजपर्यंत अनेक घरांमध्ये, हजारो लाखो घरांमध्ये, की यांनी घरं मोडतात, यांनी संसार उद्ध्वस्त होतात. तर याबाबत काळजी घेतलीच पाहिजे, याबाबत संवाद साधला पाहिजे, आवश्यक असेल तिथे योग्य ती मदतही घेतली पाहिजे. तू आता म्हणालास की मेडिकल हिस्ट्रीबद्दल सांगितलं पाहिजे. हल्ली आता काही काही आर्टिकल्स वाचण्यात आली की सिबिल स्कोअरबद्दल विचारलं जातं किंवा ओव्हरऑल ITR भरलाय की नाही, तर त्याच्याबद्दलचं तुझं मत काय आहे? सिबिल स्कोअर किंवा ही गोष्ट आता अचानक अरे सिबिल स्कोअर कुठे विचारायला लागले, अशा दृष्टीने याच्याकडे बघण्याची गरज नाही. कारण त्याचा थेट संबंध तुमच्या फायनान्शियल वेलबिंगशी आहे. तुम्ही पगार विचारताना, तुम्ही इन्कम विचारताना, तुम्ही विचारताना की घर आहे ना स्वतःचं, तुम्ही विचारताना की शेतीवाडी काही आहे का, जमीन जुमला आहे का कुठे, फॅमिलीचं उत्पन्न काय, फॅमिली काय करते, कुठे नोकरी आहे, व्यवसाय असेल तर काय प्रकारचा व्यवसाय, हे सगळं तुम्ही विचारता. हे सगळे फायनान्शियल वेलबिंगशी संबंधित गोष्ट आहे. त्याच्यात फक्त एक ॲडिशनल फॅक्टर
ऍड झाला आहे, तोही असा सरसकट नाहीच आहे सिबिल स्कोर वगैरे, पण त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती त्याचमुळे आहे की तो एक फायनान्शियल वेलबिंग बद्दलचा काय म्हणतात त्याला, एक अजून एक डेटा पॉईंट तुम्हाला मिळालेला आहे की जसं आतापर्यंत इन्कम होतं, जसं आतापर्यंत फॅमिली इन्कम होतं, जसं आतापर्यंत तुमची प्रॉपर्टी किती आहे, स्थावर आणि अशी एकूण मालमत्ता तुमची किती आहे, हे तुम्हाला तुम्ही विचारत होतात, त्याचाच हा एक्सटेन्शन आहे. त्यामुळे अचानक काहीतरी आता सिबिल स्कोर कसे विचारायला लागले, एवढं त्याचं काहीतरी अवडंबर माजवण्याचं कारण नाही. तर ते कारण लोन्स घेतले, पूर्वी लोन्सही किती कमी घ्यायचे, आपले पालक घाबरायचे लोन्स घेताना, किंवा एक रूल होता की हा कर्ज घेऊ नये. तर असं होत नाही ना, आता प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड आहेत, प्रत्येक जण क्रेडिट कार्डवरती EMI पटकन भरून काहीतरी घेतो. फोन नवीन घ्यायचा, आयफोन घ्यायचा, महाग आहे, EMI वर घेऊन टाकू, हे केलं जातं, म्हणजे कर्जच घेत असतो ना आपण. म्हणजे प्रत्येक जण आता जर लोन घेतो आहे, तर पूर्वीच्या काळी लोनशी निगडीत असणारा सिबिल स्कोर हा फॅक्टर पूर्वीच्या काळी एवढा महत्वाचा नव्हता. आता प्रत्येक जण करतो आहे, तर होऊच शकतो तो महत्वाचा, आणि तो फायनान्शियल वेलबिंगशी संबंधित आहे. काहीच हरकत नाही, स्वतःहून सांगा, जसा पगार सांगता तसा स्वतःहून सांगा की माझा सिबिल स्कोर अप्रतिम आहे, अमुक अमुक आहे, जे काही आहे ते. इट इज काइंड ऑफ गिव्हिंग अश्युरन्स. इट्स लाईक गिव्हिंग अश्युरन्स, इट्स ट्रस्ट बिल्डिंग, विश्वास निर्मिती आहे परत ती. तर ते त्याच्याकडे या निगेटिव्ह टोननी बघण्याचं कारण नाहीये. ते फायनान्शियल वेलबिंगचा पार्ट आहे. आर्थिक सुस्थिती तुमची कशी आहे किंवा नाहीये ते सांगणं आणि समजून घेणं एवढा भाग आहे. त्यामुळे ठीक आहे, इट्स अ पार्ट. पहिल्या भेटीमध्ये जर तुला असं सांगितलं की काय 3 महत्वाचे प्रश्न विचारले पाहिजे, तर तुझे काय असतील? ऍक्च्युअली ना 3 असे काढणं फार अवघड आहे खूपच, कारण काय करू नका हे मी नक्की सांगतो पहिल्या भेटीमध्ये. तू ते सांग आणि मग हे पण सांग, दोन्ही सांग. पहिलं म्हणजे ब्लँक डोक्याने जायचं नाही. म्हणजे मी समोरच्याचा प्रोफाईल नीट वाचलंच नाहीये, नीट माहिती घेतलीच नाहीये. प्रोफाईलमध्ये बऱ्यापैकी माहिती असते, ती न वाचताच जायचं असं करायचं नाही. त्यामुळे सगळी माहिती तपशीलवार वाचून जायचं, विचारपूर्वक जायचं. त्यामुळे न माहिती वाचता जायचं नाही मधला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जी माहिती वाचलेली आहे त्याची शहानिशा करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. म्हणजे मी वाचलं इंजिनिअरिंग केलंयस का, अच्छा तू इंजिनिअरिंग केलंयस, हेच परत तुम्ही बोलत बसलात तर तुम्ही वेळ पण वाया घालवताय, आणि त्याची शहानिशा करण्याचं काहीच कारण नाही. ते बोलण्यामध्ये येऊ शकतं, इतर विषयांशी निगडीत येऊ शकतं, पण अनेकदा विषय सुचत नाहीत म्हटल्यावरती परत त्याच गोष्टी बोलल्या जातात. तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवता आणि प्रॉडक्टिव्ह तुमच्या हातात काही लागत नाही. त्यामुळे ते नक्की अवॉइड करायचं. आणि तिसरं, शिळोप्याच्या गप्पा मारायच्या नाहीत, कट्ट्यावरच्या गप्पा मारायच्या नाहीत. पुण्यात ट्रॅफिक किती वाढलाय, स्मॉग किती झालाय, थंडी यावेळी जरा बरी पडली होती, मागच्या वर्षी अजिबातच नव्हती, पाऊसही किती विचित्र झालाय, क्रिकेट टीमचं काय चाललंय, डोनाल्ड ट्रम्प, US मधले आमचे जे मेंबर्स आहेत इतके विजाबद्दल बोलतात, मला त्यांना सांगावं लागतं विजाबद्दल नका गप्पा मारू. H1Bचं आता पुढे काय होणार, ग्रीन कार्ड खरंच मिळणार आहे का, नका गप्पा मारू. म्हणजे जरी या लग्नाशी संबंधित तुमच्या प्रोसेसमध्ये महत्वाच्या असणार असतील, कारण पुढे जाऊन त्यांचं तिथे राहणं टिकणं या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, तरी तेवढ्यापुरती ती चर्चा मर्यादित राहत नाही. त्याच्यामध्ये ती डोनाल्ड ट्रम्प बरोबर आहे का, चूक आहे का, मग तो आता ग्रीनलँडमध्ये काय करतोय, इथपर्यंत ती चर्चा होते, ज्याचा तुमच्या लग्नाशी काहीही संबंध नाहीये. त्यामुळे या शिळोप्याच्या गप्पा स्ट्रिक्टली अवॉइड करा. त्या का होतात ते पण सांगतो, कारण सगळेजण नर्वस असतात, काय बोलायचं याचा पत्ता नसतो. त्यामुळे मग जनरल आत्ता मला यायला किती ट्रॅफिक लागला इथपासून जी सुरुवात होते, आणि मग समोरचाही कम्फर्टेबल होतो, हा चला या विषयावर तर मी कितीही बोलू शकतो, आणि मग मी त्याच्यावरती बोलत राहतो. आणि मग 1.5-2 तास लोक भेटतात, कॉफी पितात, मस्त गप्पा मारतात, हसत खेळत छान अगदी इंटरॅक्शन होतं. घरी येतात, आई वडील विचारतात की अरे भेट झाली तुमची, कसं वाटलंय, आणि ते म्हणतात मला नाही माहिती नवरा म्हणून चांगला आहे का, मला नाही माहिती बायको म्हणून मला कळली आहे का काहीतरी, कारण तशा गप्पाच झालेल्या नाहीये. त्यामुळे या 3 गोष्टी डेफिनेटली अवॉइड केल्या पाहिजेत. काय केलं पाहिजे याच्यामधला एक मुद्दा पहिल्याच पॉईंटशी संबंधित आहे, वाचून जाणं गरजेचं आहे, माहिती घेऊन जाणं गरजेचं आहे, आणि त्या माहितीतून तुम्हाला त्या माणसाबद्दल क्युरिओसिटी पण वाटली पाहिजे. म्हणजे एखाद्या मुलानी किंवा एखाद्या मुलीनी आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिलं असेल की मला ट्रेकिंग आवडतं, तर त्या ट्रेकिंग आवडतं या धाग्याला धरून जर प्रश्न विचारले गेले, या धाग्याला धरून जर गप्पा मारल्या गेल्या, तर समोरच्याबद्दल जास्त कळणार आहे. म्हणजे ट्रेकिंग आवडतं म्हणजे दर विकेंडला तू जातेस का, फक्त पावसाळ्यात सह्याद्रीत फिरायला आवडतं का, तुला
दरवर्षी तू हिमालयात ट्रेकला जातेस, किती दिवसांचे ट्रेक्स असतात, ट्रेकिंग करतेस तेव्हा तू किती प्रकारच्या ट्रेकिंग गिअर्स वगैरे वापरून करतेस, का भटकंती स्वरूपातलं ट्रेकिंग आवडतं, का मशिनरी आणि ते सगळं रोप्स विप्स वापरून प्रॉपर ट्रेंड पद्धतीने ट्रेकिंग आवडतं. हे प्रश्न जरी विचारले ना तरी समोरचा माणूस खुलेल. कारण मला समोरच्या व्यक्तीबरोबर जर राहायचं असेल निवड केल्यानंतर, तर किमान मला क्युरिओसिटी तर वाटावी की काय नेमकं आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात, इतर गोष्टी त्या तर विचारणं गरजेचं आहे. आणि त्या पण विचारच नाही, ट्रेकिंग आवडतं म्हणजे काय, किती फॅक्टर्स आहेत ट्रेकिंगचे, किती गोष्टी आहेत ट्रेकिंगमध्ये. मला म्युझिक आवडतं, कोणत्या प्रकारचं म्युझिक आवडतं, ऐकायला आवडतं का, गायला आवडतं का, काही मी इन्स्ट्रुमेंट वाजवतो, स्पॉटीफाय वापरतो का, युट्यूब म्युझिक वापरतो का, ऍपल म्युझिक वापरतो, काय काय गोष्टी करतो, काय पद्धतीने करतो. म्युझिक मला इतकं आवडतं का की घरात मी महान 3 लाख रुपयाचे स्पीकर्स आणून बसवलेले आहेत, कारण मला चांगल्याच दर्जाचं आवडतं. इतकं मला म्युझिक आवडतं का नाही मला कोणतेही 1000 रुपयाचे एअरपॉड्स काय पॉड्स पण चालतात, इयरफोन्स पण चालतात, असा पण मी आहे. म्हणजे म्युझिकवरचं माझं प्रेम कशा स्वरूपाचं आहे. मी क्लासिकल ऐकतो का, सेमी क्लासिकल ऐकतो, मराठी ऐकतो का, इंग्लिश ऐकतो का, मी काहीतरी टँजंट वेगळंच म्युझिक ऐकतो का, मला के ड्रामा आवडतो, कोरियन म्युझिक आवडतं का, काय आवडतं. किती फॅक्टर्स आहेत. नुसतं म्युझिक आवडतं याच्यावरती आपण किती बोलू शकतो, किती समजून घेऊ शकतो. त्याच्यात पुढे जाऊन आपल्याला हे समजून आपल्याला हे नाही समजून घ्यायचं की ती व्यक्ती ट्रेकिंग करते म्हणजे काय म्हणतात त्याला, दर आठवड्याला ट्रेकिंगला जाते का, हिमालयाच ट्रेकिंगला आवडतो. हे तर स्टार्टिंग पॉइंट आहे. पण यातनं तुम्हाला काय लक्षात येणार आहे की ही व्यक्ती जर माझी पार्टनर असेल तर मला या गोष्टींबरोबर कोपअप करता येणार आहे का, मला हे आवडणार आहे का, मला या गोष्टी जमणार आहेत का, किती जमतील. हिमालयात 10 दिवस जाणं एका बाजूला आहे, पावसाळ्यातले 4 आठवड्यातले 4 वीकेंड जाणं गोष्ट वेगळी आहे. पण दर आठवड्याला मी कुठेतरी डोंगरात जातोच असं असेल तर मी काय बरं करायचं आहे किंवा करायचं आहे. सो त्यातून आपल्याला व्यक्ती समजणार आहे आणि त्यातून एकमेकांची अनुरूपता समजणार आहे. त्यामुळे माहिती जेव्हा वाचून जातो तेव्हा क्युरिओसिटी आणि डोकं दोन्ही उघडं ठेवून ती माहिती वाचणं गरजेचं आहे. त्यातून तुम्हाला योग्य प्रश्न मिळणार. कारण त्याचं ना नवनीत गाईडबुक नाहीये, 21 अपेक्षित नाहीये की ज्यातनं तुम्ही प्रश्न काढाल आणि पुढे जाल. उलट तुम्हाला प्रश्न त्या प्रोफाईलमधनं मिळणार, त्या प्रोफाईलमधनं कळणार आहे की काय आहे. कितीतरी वेळा असं होतं जेव्हा आमच्याकडे सुद्धा आता मुलगा किंवा मुलगी जेव्हा भेटायला येते, मला समोर येऊन बसतात आणि मग प्रोफाईलमध्ये मी जनरल पाहतो आणि मग गप्पा मारायला लागतो. आणि मला असं होतं की अरे तू हे करतोस सगळं आणि हे कधीच प्रोफाईलवरती रिफ्लेक्टच झालं नाही. कारण प्रोफाईलवरती जुजबी माहिती आहे, प्रोफाईलवरती अगदी सुरुवातीची माहिती आहे. पण म्युझिकमध्ये मी म्हटलं तसं की मध्ये एक मुलगा मला भेटला होता आणि तो अत्यंत उत्तम एका मल्टीनॅशनल बँकमध्ये, फायनान्स बँकमध्ये वरच्या पदावर काम करत होता आणि त्याचं ते सगळं प्रोफाईलमध्ये होतं आणि आवडीनिवडींमध्ये म्युझिक होतं. आणि गप्पा मारता मारता मला म्हणला की तो गिटार वाजवतो, त्यांचा एक बँड पण आहे. आता हे त्याच्या प्रोफाईलवर रिफ्लेक्ट कुठेच झालं नव्हतं की तो गिटार वाजवतो, त्याचा एक बँड आहे मित्रांचा. सो हे मला क्युरिओसिटी म्हणून गप्पा मारताना कळलं. पण माझ्या जागी जर एखादी मुलगी असेल जी त्याला पहिल्यांदा भेटते, कॉफीला भेटते आणि त्यांचं लग्नाच्या दृष्टीने ते भेटत आहेत, तर तिच्या डोक्यात हा प्रश्न पुढे यायला पाहिजे की बँड असतो म्हणजे तुम्ही शोज करता का, तुम्ही प्रॅक्टिस करता का, त्याच्यासाठी किती वेळ द्यायला लागतो. हे सगळे त्यांच्या सहजीवनाशीच निगडीत प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न तुम्हाला तशाच गप्पांमधनं, त्याच बोलण्यामधनं, कारण आणि हा धागा मला केव्हा कळला, हा त्यांनी आपण नाही सांगितला. मी जनरल म्हणलं म्युझिक तू लिहिलंयस, काय प्रकारचं म्युझिक आवडतं, आणि मग तो बोलायला लागला. त्यामुळे पहिल्या भेटीमध्ये काय बोलायचं याचे क्लू पॉइंट्स, याचे स्टार्टर्स तुम्हाला त्या प्रोफाईलमध्येच मिळणार आहेत. ते प्रोफाईल घ्यायचंय, तुमचं डोकं आणि क्युरिओसिटी जागी ठेवायची आहे आणि तुम्हाला पुढचं कॉन्व्हर्सेशन ड्राईव्ह करायचंय. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, होमवर्क करून जाण्याला पर्याय नाही. अचानक गेलो, गप्पा मारल्या, जमलं तर जमलं, पुढे जाऊ, काहीतरी क्लिक होईल, खूप कॅज्युअल असं करून चालणार नाही. क्लिक होणं तर फेक असतं, असं काही नसतं. कुठलाही आवाज वगैरे होत नाही क्लिक वगैरे. क्लिक होण्याचा संबंध थेट तुमच्या रेडीनेसशी असतो की मी कितपत रेडी आहे आणि या व्यक्तीच्या बाबत किती रेडी आहे. ते तुमच्या प्रोफाईलमुळे होईल. मी या प्रोसेससाठी कितपत रेडी आहे, मी या लग्न या गोष्टीसाठी कितपत रेडी आहे, त्याच्यावरती क्लिक होण्याचा संबंध असतो. कारण असंही अनुरूपमध्ये आम्हाला कितीतरी वेळा दिसलं की पहिल्यांदा नाही म्हणलेलं आहे, कारण काय क्लिक नाही झालं आणि 6 महिन्यांनी त्याच दोघांनी लग्न केलं परत एकदा एकमेकांना भेटून. तेव्हा कसं बरं क्लिक झालं, कारण मध्ये काहीतरी गोष्टी मनात विचार वेगळे आले होते, काहीतरी वेगळ्या गोष्टी बघितल्या होत्या, वेगळे एक्सपिरियन्सेस घेतले होते, वेगळ्या मुलामुलींना भेटले होते. त्यानंतर असं वाटलं की अरे
हा मुलगा बरा होता ऍक्च्युली, मी का बरं नाही म्हणले किंवा का बरं नाही म्हणलो मी या मुलीला, आणि मग परत भेटले. कितीतरी उदाहरणं अशी आहेत की पहिल्यांदा नाही म्हणले आणि मग परत भेटली. तर अशी लग्न जमत असतात. त्यामुळे क्लिक होण्याची वाट बघत बसायची नाही, ही स्टेप बाय स्टेप जाणारी प्रोसेस आहे. कोणीतरी समोर आलं, भेटलं, 1 तास गप्पा मारल्या आणि मग ठरलं दॅट्स इट, व्हायलिन्स वाजले मनात, हे नाही होणार आहे. हे घडत नाही, हे लव्ह मॅरेजमध्ये घडत नाही. जे सांगतात ते खोटं सांगतात. त्यामुळे असं एकदम घडत नाही. ती स्टेप बाय स्टेप हळूहळू मल्टिपल फॅक्टर्सनी पुढे जाणारी प्रोसेस असते. माणसं आवडणं आणि त्याबाबतचा इतका मोठा निर्णय घेणं, नुसतं आवडणं नाहीये ना, हे लग्नासारखा एक प्रोफाऊंड निर्णय घ्यायचा आहे. पुढची 40 वर्ष तुम्हाला एकत्र राहायचंय. तर तो निर्णय का असा एकदम होणार नाही, तो स्टेप बाय स्टेपच पुढे जाणार आहे. त्यामुळे क्लिक वगैरे होणं बाजूला ठेवा, त्याचे काय म्हणतात त्याला, त्याची अपेक्षा बाजूला ठेवा, पण होमवर्क करून जा की मला काय जाणून घ्यायचं आहे. प्रोफाईल जर तुम्ही वाचलेलं आहे, प्रोफाईलमधनं काही गोष्टी कळलेल्या आहेत, तर काय मला या आजच्या पहिल्या भेटीचा माझा उद्देश काय आहे, पहिल्या भेटीत मला काय काय गोष्टी समजू शकतात ते मला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे ती दुसरी गोष्ट की काही गोष्टी मला प्रोफाईलमध्ये कळल्या, पण त्या या 4 गोष्टी आहेत की ज्याचं मला अजून जास्त एलॅबरेट माहिती मिळाली तर आवडणार आहे. याचे मला तपशील कळले तर मला बरं पडणारे निर्णय घेत असताना पुढे जाऊन. अशा पद्धतीचा होमवर्क करणं गरजेचं आहे. त्यामुळे ती दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट जी करायची आहे किंवा करायला हवी ती म्हणजे भेट झाल्यानंतर एक अनालिसिस करणं. मी जजमेंट नाही म्हणते, मी अनालिसिस म्हणतो. एक विश्लेषण करणं की काय मला कळलं आज या भेटीतनं, कोणत्या अशा गोष्टी कळल्या की ज्या पॉझिटिव्ह होत्या, कोणत्या अशा गोष्टी कळल्या ज्या मला वाटते निगेटिव्ह रकान्यात मी टाकीन. त्याचं एक अनालिसिस मांडणं. आणि मी तर मुलामुलींना सांगतो की कागद पेन घेऊन बसा, मनातल्या मनात करू नका. आपण एवढे भारी नसतो की इतकं सॉर्टेड विचार करू मनातल्या मनात, कारण ते रिपीट होत जातात क्वेश्चन्स. पण तुम्ही जेव्हा कागदावर पेन डाऊन करता तेव्हा खूप गोष्टी क्लॅरिटी येते, खूप गोष्टींची क्लॅरिटी येते. त्यामुळे फार तर आयपॅड वापरा तुम्हाला कागद पेनाची सवय उरली नसेल तर. पण मुद्दा हा आहे की जस्ट राईट इट डाऊन. तुमचे थॉट्स पिन झाले की तुम्हाला त्याची क्लॅरिटी खूप जास्त होते. त्यामुळे पहिलं म्हणजे प्रोफाईल वाचून क्युरिओसिटी डोकं ठेवून जा. दुसरं होमवर्क करून भेटायला जा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की काय मला नेमकं बोलायचं. आणि तिसरं, जे केलंय ते मी बरोबर केलंय का, मला गोष्टी कळल्या का, मला ज्या कन्व्हे करायच्या होत्या तेही मी व्यवस्थित केल्यात का. तर हे केलं तर तुमचा लगेच निर्णय होईल की मला दुसऱ्यांदा या मुलाला भेटायचंय का नाही. हाऊ गुड वॉज दिस इंटरॅक्शन, वॉज इट रिअली वर्थ फॉर द सेकंड मीट. दुसऱ्या भेटी योग्य ही पहिली भेट झाली का हे लगेच कळेल. आता तो कळतच नाही. 4 भेटी झाल्या पण आम्हाला अजून कळलं नाहीये. का नाही कळलंय? काहीच एकमेकांबद्दल कळलं नाहीये. का नाही कळलंय? कारण पुण्याचा ट्रॅफिक किती झाला आहे याच्याबद्दलच्या जास्त गप्पा झाल्या आहेत. किंवा मला अरिजित सिंग आवडतो, तुला अजून कोण आवडतं, तर त्याच्याचबद्दल गप्पा झाल्या आहेत. पण लग्नाशी संबंधित ज्या एकमेकांबरोबर समजून घ्यायच्या गोष्टी आहेत त्या झालंच. आता मला तुला विचारायचं की हल्लीच्या काळातला एकदम ट्रेंडिंग शब्द डिंक, तर त्याच्याविषयी काय आहे? म्हणजे मला ऍक्च्युली हे मला कल्चरच नाही माहितीये, सो त्याच्याबद्दल सांग. आणि मग ह्याच्याविषयी मला सांग की ज्या मुलांना आणि मुलींना लग्न करायचं त्याच्याविषयी त्यांनी काय बोलावं, कसं बोलावं, किंवा काय पद्धतीने ते मत मांडावं, तर ते सांग मला. सो डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड्स, असा त्याचा फुल फॉर्म त्या लाईफस्टाईलचा असं म्हणलं जातं. त्यातला डबल इन्कम हा पार्ट आपण बाजूला ठेवू. म्हणजे तो थोडासा मला काय वाटतं की ते डबल असेल नाही तर 1.5x असेल किंवा एकच व्यक्ती कमवत असेल, तो त्या 2 लोकांचा प्रश्न आहे. त्याच्यात काही आपण पडायचं कारण नाही. नो किड्स हाही त्या 2 लोकांचाच प्रश्न आहे. फक्त त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे, त्याबद्दल संवाद साधणं गरजेचं आहे. एक यातली महत्वाची गोष्ट अशी की लग्नाचा पाया हा कुटुंब निर्मिती हा आहे. लग्न व्यवस्थेचा, विवाह संस्थेचा, जी काही 10-12 हजार वर्षापूर्वी लग्न व्यवस्था तयार झाली जगभर, त्याचा पाया असा आहे की एक स्टेबल फॅमिली तयार व्हावी, कुटुंब तयार व्हावं, येणाऱ्या पिढीला एक सुरक्षित अवकाश मिळावा, वारसा हक्क नक्की व्हावा, अशा पद्धतीचं ते रचना ती तयार झाली या उद्देशाने. अर्थातच इतकी काही प्रायमल गोष्ट आता उरलेली नाही. लग्न त्याचं खूपच ॲडव्हान्स आणि अपग्रेडेड आणि चेंज्ड व्हर्जन आजच्या लग्नामध्ये आहे. कारण आज लग्न हे कंपॅनियनशिप सारखं आहे. त्यामुळे अनेक लोक जर असा निर्णय घेत असतील की आम्हाला मूल नको आहे, तर तो त्यांच्या चॉईसचा पार्ट आहे. त्याचा लगेच मूळ लग्नाचा उद्देश काय होता वगैरे वरती जाण्याची गरज नाही. तो त्या 2 व्यक्तींचा, आणि खूप वेगवेगळ्या कारणांनी लोक याचा निर्णय घेतात. अगदी सुरुवातीला जे आपण बोललो होतो की
लग्न ही इति कर्तव्यता मानायचे, लग्नाशिवाय अर्थ नाही मानायचे, तसंच मूल झालं नाही तर आयुष्याला काय अर्थ असंही मानायचे, तेही आता मागेच पडलंय. ती एक उत्तम गोष्ट असू शकते, ती एक आनंददायी गोष्ट असू शकते, ती एक महत्त्वाची गोष्ट असू शकते आयुष्यात, पण तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का, याबद्दल आजची पिढी जर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर त्यात आश्चर्याचं काही नाही आहे की त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थच नाही, हे म्हणणंच न पटणार आहे अनेकांना. आणि व्हॅलिड आहे ते मुद्दा की कोणीतरी तिसरी व्यक्ती किंवा एक जीव निर्माण केल्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थच नाही, हे किती स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे, किती एक प्रकारे अपमानास्पद स्टेटमेंट आहे की मी आजपर्यंत जे काही केलं आहे, करतो आहे, करते आहे, मी काही माझ्या करिअरमध्ये अचिव्हमेंट्स असतील, माझ्या कामामध्ये असतील, माझ्या हॉबीज असतील, मी एखादा छंद जोपासला असेल जो उत्तम करत असेल, माझं जे अस्तित्व आहे, माझं जे एक्झिस्टन्स आहे, माझं काम आहे, या सगळ्याला काही अर्थ उरला नाही जर मला मूल नसेल तर. किती विनोदी वक्तव्य असेल हे. तर हे कोणाला आजच्या पिढीला तर मान्य होणारा नाहीच आहे, जेनझीला नाहीच होणार आहे मान्य. मग मूल न होण्याचा जो निर्णय घेतला जातो त्यामागे वेगवेगळे विचार असतात, त्यामध्ये जबाबदारी नको सारखे विचार असतात, कारण खरोखरच मूल वाढवणं ही काही सोपी जबाबदारी नाहीये ही, किंवा पूर्वीसारखं शहर आता उरलं पण नाहीये कुठलंच की फास्ट पेस्ड आहे. म्हणजे आपण लहानपणी वाढलो तेव्हा लिटरली कसंही वाढलोय खरोखरच, म्हणजे गावभर आपण फिरायचो आणि तशी चिंता वाटायची नाही. आता तसं पालकांना होणं अवघड आहे ना, म्हणजे मूल वाढवणं ही प्रक्रिया सुद्धा अधिक अवघड, अधिक जबाबदारीची जास्त झाली आहे. त्यात घरात एक किंवा दोनच मुलं असण्याची हे आहे, म्हणजे जास्त अटेन्शन पण असणार आहे. मल्टिपल मुलं, मल्टिपल लोक एका वेळी घालतायत लक्ष, अशा पद्धतीचं होणार नाही. आपल्याला कोणतेही सोसायटीतले काका ओरडायचे, असं त्यांनाही वाटायचं नाही की मला याला ओरडायचा अधिकार नाहीये, जे आता होत नाही ना. म्हणजे ती एक संस्कृती म्हणून पण बदलली आहे. चांगली का वाईट हा वेगळा मुद्दा आहे, ती बदलली आणि इरिव्हर्सिबल आहे ते काय असं होणार नाही की उद्या काहीतरी ते एकदम बदलणार. त्यामुळे मूल होऊ न देण्यामागे एक जबाबदारी न घेण्याकडे कल हा एक फॅक्टर असतो. दुसरा खर्च, बऱ्यापैकी खर्चिक प्रक्रिया आहे सगळी ही, त्यामुळे त्याचाही विचार आजकालची मुलं मुली करत असतात की प्रायव्हेट स्कूलमध्ये घालायला लागतं. मी अशा शाळेत वाढलो जिथे फी नव्हती, पण माझ्या पिढीतल्या मला नाही आठवत की माझ्या कोणत्याही मित्रांच्या मुलांची शाळा फी नसलेली किंवा महापालिकेच्या शाळेत ते जातात. म्हणजे अर्बन एज्युकेटेड मिडल क्लासनी त्यांची लाईफस्टाईल अशा स्टेजला आणलेली आहे की ती मुलं आता अशा शाळेत जाणार जिथे काही लाख रुपये फी असू शकते वर्षाची, आणि फक्त तिथे थोडीच खर्च थांबतो. खर्च खूप सारे असतात. बरं, असं नाही की आपली प्रेमाची व्यक्ती, आपण काय ते अवॉइड नाही करू शकत, ते करावेच लागणार आहे, करायचंच आहे. आणि पुढची साधारणपणे ऍटलिस्ट 18-20 वर्षाची ती कमिटमेंट आहे आरामात, तर मिनिमम अगदी वेस्टर्न कल्चरला जरी फॉलो केलं तरी 18 वर्षाची कमिटमेंट. आणि अनुरूपला जर फॉलो करायचं झालं तर आज 35शीतल्याही मुला मुलींचे पालक आमच्याकडे ज्या पद्धतीने येतात ते बघतात, ते अजूनही सुटले नाहीच जबाबदारीतनं, अशी परिस्थिती आहे. आता हेच त्यांची मुलं जेव्हा बघत असतात की आपले पालक अजूनही त्यात अडकलेले आहेत, तेव्हा त्यांना जेव्हा असं वाटतं की अरे बापरे ह्यात मला अडकायचं, तर मला ते आश्चर्याचं नाही वाटत. त्यामुळे ही गोष्ट आज अस्तित्वात आहे का, तर अस्तित्वात आहे. ते वाढले आहेत का, असतील. त्याचा डेटा माझ्याकडे नाही, त्यामुळे ठामपणे मला सांगता येणार नाही की वाढलेत का, पण त्याच्याबद्दलची चौकशी वाढलेली आहे अनुरूपमध्ये, त्याबद्दल बोलणं वाढलेलं आहे, हे खरंच आहे आणि ते मला दिसतंच. यातला लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेतला महत्वाचा भाग कोणता आहे की संवाद साधणं गरजेचं आहे. म्हणजे माझं हे आहे, माझ्या डोक्यात हे विचार आहेत, माझा कल इकडे. कधी कधी काय होतं की 30व्या वर्षी सगळं ठरलेलंच असेल असं नाही, 28व्या वर्षी माझं अगदी असंच मला पाहिजे, असं अगदी फर्म असेल असं नाही, पण याबद्दल संवाद साधणं गरजेचं आहे की माझा असा कल आहे, मला हे असं हवं आहे, कदाचित मला असं वाटू शकतं, माझा याच्याबद्दलचे विचार असे असे आहेत. अनेक मुलं मुली हाही विचार करतात की ज्या पद्धतीचं एन्व्हायरमेंटल डॅमेज आहे, क्लायमेट चेंज आहे, तर अजून एक व्यक्ती या 8 बिलियन लोक असलेल्या जगात आणायची आहे का. तर तुमचे जे काही विचार असतील, जे काही थॉट्स असतील, जो काही कल असेल, तो संवाद साधणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलची पुरेशी कल्पना समोरच्याला देणं गरजेचं आहे, कारण काही गोष्टी अध्यारूत असतात, त्यातली ही आहे. एक गृहीत धरलेली असते की लग्न झाल्यानंतर कधी ना कधीतरी मूल होईल, ही गोष्ट अनेकांनी गृहीत धरलेली असते. तर हे जे गृहीतक आहे ते माझ्या बाबतीत लागू नाही हे सांगणं गरजेचं आहे. आणि ते सांगितलं गेलं नाही, ते थॉट्स जरी काय म्हणतात हाफ कुक्ड असतील, आत्ता काही अगदी ते पक्के झालेले नसतील, कच्चेच विचार आहेत,
तरीही ते सांगणं गरजेचं आहे की अशा पद्धतीचा माझा मी विचार आहे, विचार अशा करते. पद्धतीचा माझा कल आहे आणि मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट आहे किंवा मला असं वाटतं मला हे अजिबात पटत नाही, जे असेल ते. तर ते बोलणं गरजेचं आहे आणि ते खूप पहिल्या भेटींमध्येच बोलायला हवं. म्हणजे तुम्ही लग्न ठरलंय आणि आता मी बोलतो नाही, बरोबर. असं नाही चालणार. मॅट्रिमोनियल साईटवर बऱ्याच वेळा असं होतं की खूप वेळा नकार आलाय, तर त्याचा कॉन्फिडन्स लेवलवर परिणाम होतो का, आणि मग त्याच्यासाठी काय करावं? होतो का, होताना दिसतो का, त्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं का, याचं स्पष्ट उत्तर हो असं आहे. पण काय करायला हवं ते महत्वाचं आहे आणि ते केलं तर तो होणार नाही हे मी सांगतो. कम्युनिकेट. नकार जेव्हा येतो तेव्हा त्याच्याकडे असं बघितलं जातं की मला नकार दिला. आता त्याचा रॅशनली विचार करता जर विवेकी पद्धतीने आपण विचार केला तर त्या डिक्लाईनचा, आता बऱ्याचदा तो ऑनलाईन पोर्टलवरती तुम्ही रिक्वेस्ट पाठवता, समोरचे डिक्लाईन करतात, म्हणजे जे काही नकार होकार आहे ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्या डिक्लाईनचा, त्या नकाराचा अर्थ काय आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. खरा खरा अर्थ तुम्ही आता इंटरप्रिट पहिल्यांदा केलाय की मला नाकारलं गेलं, राईट. त्याचं पुढचं इंटरप्रिटेशन असं पण असतं की त्यांना मी आवडले नाही किंवा आवडलो नाही, त्यांना मी वाईट वाटलो, त्यांना मी खराब माणूस वाटलो, हे सगळं पुढचं इंटरप्रिटेशन. पहिलं इंटरप्रिटेशन की मला नाकारलं गेलं. आता या बाबतीत, या पर्टिक्युलर नकाराच्या बाबतीत त्याचा खरा अर्थ काय आहे, तुमचं इंटरप्रिटेशन बाजूला ठेवू, पण विवेकी रॅशनल अर्थ काय आहे की आजच्या तारखेला, म्हणजे आज जी काही तारीख आहे त्या 2026 मधली तारीख, आजच्या तारखेला समोरच्या माणसाला त्यांच्या आयुष्यात त्यांनी जो पार्टनर बद्दलचा विचार केला आहे आणि जी इमेज क्रिएट केली आहे त्या इमेजमध्ये माझं मॅट्रिमोनियल प्रोफाईल बसत नाही असं त्यांना वाटत आहे. म्हणजे आजच्या तारखेला टाइम फ्रेम आहे त्याला, की आज असं वाटलेलं आहे. कारण मी मगाशी सांगितलं की अनेक लोक नंतर होकार देतात, नंतर भेटतात, पण आमच्या नात्यात एक लग्न झालंय की पहिल्यांदा नकार दिला आणि मग नंतर त्यांनी आत्ता लग्न केलं, आता 1 वर्ष झालं त्यांच्या लग्नाला. तर आजच्या तारखेला त्यांच्या डोक्यातली जी इमेज आहे त्याच्यात तुमचं प्रोफाईल वाटत नाहीये फिट असं वाटतंय, इतकाच त्याचा अर्थ आहे. तुम्ही काय विचार करता की त्यांनी मला जज केलं की मी वाईट आहे. एक्झॅक्टली. त्यांनी तुम्हाला जजच नाही केलंय, त्यांनी रोल स्पेसिफिक केलंय. आता याचा मी कायम एक एक्झाम्पल देत असतो की आमच्या अनुरूपच्या कार्यक्रमांमध्ये पण कायम मी एक्झाम्पल देतो की गब्बर सिंगच्या रोलसाठी अमजद खानला सिलेक्ट केलं गेलं आणि जय वीरूसाठी धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चनला सिलेक्ट केलं गेलं. पण गब्बरसाठी अमिताभ बच्चनला सिलेक्ट केलं नाही म्हणजे अमिताभ बच्चन अयोग्य अभिनेता आहे असा त्याचा अर्थ थोडीच होतो. किंवा त्यावेळी काय इतर कोणत्या तरी गिरीश कर्नाडला सिलेक्ट नाही केलं म्हणजे गिरीश कर्नाड हे टुकार अभिनेता आहेत असं कोणी म्हणेल का? नाही म्हणणार. म्हणजे त्यांना सिलेक्ट केलं नाही ही काही कमेंट त्यांच्याबद्दलची नाहीये, अमिताभ बद्दलची नाहीये की गब्बरसाठी अमिताभला का नाही सिलेक्ट केलं, अमिताभ काय करू शकणार नाही का, असा मुद्दा नाहीये. सिप्पींना 1970s मध्ये असं वाटलं की त्यांच्या स्टोरीमध्ये, त्यांच्या इमॅजिनेशन मधला जो गब्बर आहे त्या इमेजमध्ये अमिताभ बच्चन फिट होत नाहीये. हे 1970s मध्ये झालं आणि म्हणून अमिताभ बच्चनच्या ऐवजी अमजद खानला सिलेक्ट केलं आणि अमिताभ बच्चनला नाही केलं. आणि त्याच्यानंतर 25-30 वर्षांनी राम गोपाल वर्माला वाटलं की गब्बरच्या रोलसाठी अमिताभ बच्चन करू शकतो कदाचित आणि त्याने तो एक आग बिग जो काही सिनेमा तयार केला तो केला. म्हणजे काय की वेगळ्या व्यक्तींना वेगळ्या रोलसाठी किंवा सेम रोलसाठी वेगळ्या काळात वेगळं वाटू शकतं. त्याचा तुमच्या स्किल सेट बद्दल, तुमच्या असण्याबद्दल काहीच संबंध नाहीये. त्याच्या ती कमेंट तुमच्याबद्दल नाहीच मुळात. रादर जेव्हा एखादी व्यक्ती डिक्लाईन करते तेव्हा इट्स अ कमेंट ऑन देअर ओन इमेज ऑफ पार्टनर. दॅट्स इट. त्याचा तुमच्याशी संबंध नाही. त्यामुळे एवढं मनावर घेऊन नका. आणि दुसरा मुद्दा असा जो तुम्ही पण लक्षात सगळ्यांनीच ठेवायला पाहिजे, जे डिक्लाईन घेतात त्यांनी सुद्धा, की ही सगळी प्रोसेस, लग्न ही प्रक्रिया बाय डिझाईन इव्हेंच्युअली आपण एकच व्यक्ती सिलेक्ट करू शकतो. ऑब्व्हियसली. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष क्लिक करून डिक्लाईन करा, फोन करून नकार कळवा किंवा मनातल्या मनातच स्क्रोल करून एखाद्या प्रोफाईल वरनं पुढे जा, तुम्हीही उरलेल्या सर्व लोकांना डिक्लाईनच करत असता अल्टिमेटली. आणि तो एक आकडा हा ऍब्सोल्यूट आकडा आहे, म्हणजे टक्केवारीतही मोजता येणार नाही. तुम्ही 1000 प्रोफाईल्स बघितली तर 999 लोकांना डिक्लाईन करणार. तुम्ही 10,000 प्रोफाईल बघितली तर 9,999 लोकांना डिक्लाईनच करणार असणार आहात, डायरेक्टली ऑर इनडिरेक्टली, थेट क्लिक करून किंवा न क्लिक करून.
म्हणजे तुम्हीही तेच करणार आहात. त्या 9,999 मध्ये कधीतरी अनेक लोकांच्या तुम्हीही असणार आहात. कारण तुम्हाला एकच व्यक्ती सिलेक्ट करू शकणार आहे. आपल्याला एकाला एकच असणार आहे. तर ती गोष्ट इतकी बाय डिझाईनच आहे. त्याच्यात काही ऑप्शनच नाही दुसरं काही. तर डिझाईनच हे आहे म्हटलं डिक्लाईन हा पार्ट अँड पार्सल आहे. त्याचा एवढा अवडंबर माजवूच नका. तुम्ही पण डिक्लाईन करणार, तुम्हालाही येणार आहेत आणि ते त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्यांनी जी काही इमेज तयार केलेली आहे पार्टनरबद्दलची त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्याशी तुमच्याशी काय संबंध उरला. त्यामुळे लोक मला विचारतात की मला खूप नकार आलाय, मी काही बदलू का. मी म्हणतो कशाला, काहीच बदलण्याची गरज नाहीये. कारण तू व्यक्ती म्हणून जशी आहेस किंवा जसा आहेस तेच महत्वाचं आहे ना. तू बदललंस तर अजून कोणाला तरी नाही आवडणार आहे ते. असं थोडीच असतं. सगळ्यांना काय फक्त ऐश्वर्या राय आवडते आणि कोणाला तरी दीपिका पदुकोण कोणालाच नाही आवडत असं थोडीच असतं. काही लोकांना दीपिका आवडणार आहे, काही लोकांना ऐश्वर्या राय आवडणार आहे, काही लोकांना शाहरुख खान आवडणार आहे, काही लोकांना आमिर खान आवडणार आहे, काही लोकांना अनिल कपूर आवडणार आहे, कोणही असणार आहे ना. सो आवडीनिवडी वेगवेगळ्या असणार. जस्ट बी युअर सेल्फ. नकाराची एवढी चिंता करू नका. यू जस्ट नीड वन कम्पॅटेबल पार्टनर. एक अनुरूप व्यक्ती असेल तर यू आर थ्रू. दॅट्स इट. दॅट्स ऑल यू नीड. बऱ्याच वेळा असं होतं की एकमेकांचे आम्ही फोन तपासत नाही. आमच्याकडे आम्ही ती एक अलिखित रूल केलाय असं म्हटलं जातं. मग हे दुर्लक्ष असतं का हा विश्वास असतो? आणि आजच्या म्हणजे डिजिटल युगामध्ये तर ती लाईन कशी मेंटेन ठेवायची की म्हणजे देर इज अ थिन लाईन बिटवीन प्रायव्हसी आणि ट्रान्सपरन्सी. तर त्याच्याबद्दलचं काय मत आहे? कारण का बऱ्याच वेळा असं होतं की जरी रिलेशनशिपमध्ये आहे तरी पण त्याच्यामुळे ब्रेकअप होतात किंवा त्याच्यामुळे नातं तुटतंय. सो माझ्या मते ट्रान्सपरन्सीला अल्टरनेटिव्हच नाही. ट्रान्सपरन्सी पॅरामाउंट आहे. त्याशिवाय तुमचा विश्वासच तयार होणार नाही. त्याशिवाय तुमचं नातं टिकणारच नाही. आणि विश्वासाच्या जोरावरती नातं आहे कोणतंही नातं. आणि म्हणजे कोणत्याही व्यक्तीबरोबरचं नातं आपल्या विश्वासाच्या जोरावरतीच असतं. त्यामुळे पारदर्शकता आणि ट्रान्सपरन्सी याला अल्टरनेटिव्हच नाही आहे. ते तुम्हाला मेंटेन करायलाच हवं. काही करा. प्रायव्हसी आणि मी असं म्हणेन सिक्रेसी या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. प्रायव्हसी याचा अर्थ असा की काही गोष्टी मला उगीच उघड झालेल्या, उगीच सगळ्यांसमोर आलेल्या नाही आवडणार. म्हणजे माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत त्या उगीच पेपरमध्ये 2 कॉलम बातमी येऊन आल्या तर मी म्हणेन की कशाला जगाला कळायला हव्या त्या गोष्टी. दॅट इज ब्रीच ऑफ प्रायव्हसी. त्यामुळे जेव्हा आपण असं म्हणतो की माझा फोटो मला न विचारता वापरला गेला तर दॅट इज ब्रीच ऑफ प्रायव्हसी. सिक्रेसी म्हणजे मी ऍक्टिव्हली एफर्ट घेऊन काहीतरी लपवणं. म्हणजे एक आहे जे पॅसिव्ह आहे की नाही कळलं तर मला आवडेल, नाही कळलं तर बेटर. दॅट इज प्रायव्हेट. ही माझी प्रायव्हेट गोष्ट आहे. आणि प्रायव्हसीचं सर्कलही बदलत राहतं. म्हणजे माझी एखादी गोष्ट असेल तर ती आमच्या कुटुंबापुरती प्रायव्हेट आहे. माझी एखादी गोष्ट आहे किंवा आमची एखादी गोष्ट आहे ती माझ्या मित्रमंडळीपुरती प्रायव्हेट आहे. म्हणजे ते सर्कल बदललं. त्याचं सर्कल वायडरही होऊ शकतं. मी एखाद्या कंपनीत आहे ते आपली कंपनीतली गोष्ट आहे. उगीच त्याचं डिंडोरा पिटायची गरज नाही. मी एखाद्या ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे तर ऑर्गनायझेशनमध्ये असेल तर त्यातली ही प्रायव्हेट गोष्ट आहे. तिथे ते असू शकतं. त्यामुळे तुमच्या लग्नाच्या नात्यामधली प्रायव्हेट गोष्ट कुठे आहे आणि ती लाईन कुठे आहे हे तुम्ही दोघांनी ठरवणं गरजेचं आहे की हे आपलं प्रायव्हेट आहे. आणि ते डिजिटल युगाचा उल्लेख केलास म्हणून की उद्या आपण प्रत्येक ट्रिपला गेल्यानंतर सगळे फोटोज इंस्टाग्रामवर टाकायला पाहिजेत का, हा संवाद तुम्ही एकमेकांबरोबर केला पाहिजे की हे आपलं प्रायव्हेट आहे ना, आपल्या दोघांचं आहे, हे आपण पब्लिक करायचं आहे का नाही हे तुम्ही ठरवायला पाहिजे. सिक्रेसीचा पार्ट कुठे येतो? जेव्हा मी काहीतरी करतो आहे आणि ट्रान्सपरन्सी ठेवत नाहीये आणि मग मी ते लपवायचा प्रयत्न करतोय. मग मी पासवर्डच बदललाय, मी ते डिलीटच केलंय, मी काहीतरी वेगळंच केलंय, तर ते मी ऍक्टिव्हली लपवायचा प्रयत्न करतोय. तिथे सिक्रेसी आहे आणि ती विश्वासाला तडा देणारी आहे. प्रायव्हसीमध्ये रिस्पेक्ट पण आहे की ठीक आहे तुझी गोष्ट आहे ना, तुला योग्य वेळ वाटलीस तर मला सांगशील, तुला आपल्या नात्यासाठी ते योग्य असेल तर तू मला सांगशील. पण तो विश्वास पण आहे. तो विश्वास असेल तेव्हा ती प्रायव्हसी जपली पण जाईल आदरयुक्त पद्धतीने. पण तोपर्यंत ते सिक्रेसीच वाटणार आहे. सो सिक्रेसी मेंटेन करणं किंवा न सांगणं, लपवणं इथपासून जर मेंटल स्पेस या अर्थी सुद्धा प्रायव्हसी घेणं हे जर हवं असेल तर तुम्हाला विश्वास तर आधी बिल्ड करायला पाहिजे. तर ते मला जर एखादी गोष्ट माझी जोडीदार सांगत नसेल तर 2 शक्यता आहेत. एक म्हणजे काहीतरी लपवतीये आणि दुसरं म्हणजे असेल काहीतरी पण योग्य वेळेतच ती सांगेल मला, हा विश्वास वाटणं. पण तो विश्वास केव्हा होणार आहे की मी ही
एक नॉन जजमेंटल स्पेस क्रिएट केली आहे का, की काही असलं तरी ती व्यक्ती मला येऊन सांगू शकते. ते माझ्या नात्यात विश्वास निर्माण करण्याचा भाग आहे. त्यामुळे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि मगाचा जो मुद्दा आहे तोच इथे येतो, की विश्वास निर्मिती ही कॉन्स्टंट चालत राहणारी प्रोसेस आहे. असं नाही की झालं ना, एकदा ठरवलं, आता विश्वास बसला, आता विषय संपला, असं नाहीये. तुम्हाला तो कायम तयार करत राहावं लागतं, कायम त्याच्यावर काम करायला लागतं. आमच्या एका रिसेंट पॉडकास्टमध्ये आमचे एक गेस्ट खूप सहज म्हणले की लव्ह इज अ हार्ड वर्क, रिलेशनशिप इज अ हार्ड वर्क. काम करावं लागेल त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागतील, त्याच्यासाठी एफर्ट्स टाकायला लागतील दोन्ही बाजूंना. आणि ते जितके आपण टाकू, ते जितके ट्रान्सपरन्सीसाठी टाकू, ते संवादासाठी टाकू, म्हणजे आपण बोललोच नाही एकमेकांशी, तर कसं काय उपयोग होईल? मनात काय चाललंय, विचार काय चालले, प्रोसेसेस काय चालल्या डोक्यामधल्या, तर त्या जितक्या कळतील तेव्हा तेवढं आपल्याला एकमेकांबद्दल पण कळत राहतं. पण अर्थात त्यासाठी एकमेकांसाठीचं नॉन जजमेंटल एन्व्हायरमेंट क्रिएट करणं पण आपलीच जबाबदारी आहे. सांगून काही उपयोगच नाही, सांगून तुला काही कळतच नाही, या पॉइंटला आपण न पोचणं ही आपलीच जबाबदारी आहे, आपल्या नात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ते संवाद सातत्याने तयार करत राहणं, मला ह्याच्यावरनं जज नाही केलं जाणार ह्याबद्दलची खात्री निर्माण करणं नात्यामध्ये, मीही नाही करणार म्हणजे अर्थातच, आणि मलाही केलं जाऊ नये, तर तो संवादही खुला होईल, तो संवादही बिनधोकपणे होईल, आणि मग तो विश्वास तयार होईल. वाव, तन्मय, इतकं छान एक्सप्लेनेशन दिलंस. कारण बऱ्याच वेळा असं होतं की मुलामुलींना भीती असते, त्याचबरोबर दडपण असतं. तर मला असं वाटतं की आजच्या ह्या एपिसोडमुळे मुलांना हे तरी नक्की कळेल की आपण कुठल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. सो थँक्यू सो मच, तू आलास आणि एवढा वेळ दिलास आणि इतक्या छान पद्धतीने एक्सप्लेन केलंस की मला असं वाटत नाही की आता कोणाला जेव्हा नाव नोंदवतोय तेव्हा भीती आणि दडपण राहणार नाही, आणि खूप मेटॅक्युलसली पण काही करायची गरज नाहीये आणि खूप कॅज्युअली पण जाण्याची गरज नाही, ह्याच्याविषयी एक आयडिया निर्माण होईल. एक मला मुद्दा ऍड करायला आवडेल शेवटी, सिन्स आपण शेवटाकडे जातोय. एक गोष्ट जी मुलामुलींनी लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे लग्न किंवा अरेंज मॅरेज किंवा लग्नाचं नातं याबद्दल ज्या काही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आहेत, जी काही नोशन्स त्यांच्या डोक्यामध्ये आहेत, ती सगळी थोडीशी बाजूला टाकण्याचं धाडस करा. म्हणजे काय, कारण त्याच्यामुळे ते सगळे विचार जे आहेत ते सगळे यावर आधारलेले आहेत की आधीची लग्न कशी होती आजपर्यंतची, किंवा आजूबाजूची काही मोजकी उदाहरणं मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये. पण प्रत्येक लग्न युनिक असतं, प्रत्येक लग्न वेगळं असतं, प्रत्येक नातं वेगळं असतं. 2026 मध्ये ठरवून दिलेले साचेबद्ध नियम असणार नाहीयेत लग्नाचे. पूर्वी सोपं होतं, जेंडर रोल्स फिक्स्ड होते, बाईनी काय करायचंय, पुरुषांनी काय करायचंय हे पिढ्यानपिढ्या ठरलेलं होतं, त्यात फार बदल व्हायचा नाही. अगदी 20 वर्षापूर्वीपर्यंत, 20-25 वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे जेंडर रोल्स जेव्हा फिक्स्ड होते, पण ते आपल्या पिढीने चॅलेंज केले आहेत. जेंडर रोल्स आर बिंग चॅलेंज्ड, दे आर बिंग बेंड. सो नवीन रोल्स आपण डिझाईन केलेत. आपण असं म्हणलंय की आता ते जेंडर स्पेसिफिक नसतील, दोघांनी कामं करायला लागतील, दोघांनी कमवायला लागेल, दोघांनी घरातली कामं करायला पाहिजेत, दोघांनी मूल वाढवण्यात हातभार लावला पाहिजे, एकमेकांबरोबर काहीतरी जेंडर स्पेसिफिक नुसते वाटण्या करून एकत्र जगायचं असं नाही करायचं, तर एकमेकांबरोबरचं पार्टनर बनायचं आहे, कंपॅनियन बनायचं आहे, मैत्री असावी अशी आपली अपेक्षा आहे. सो आपण लग्नाकडे बघायच्या अपेक्षांमध्ये आणि इन जनरलच लग्नाकडून असणाऱ्या अपेक्षांमध्ये खूप सारा बदल केलेला आहे. तो बदल या प्रोसेसमध्ये दिसू देत. म्हणजे एका बाजूला आपण ते सगळे बदल मनात केले आहेत, पण प्रोसेसमध्ये पडताना मात्र काहीतरी जुन्याच अपेक्षा घेऊन पडतो आहे, असं नाही चालणार. त्यामुळे आईवडिलांच्या ज्या काही त्यांच्या काळातल्या अपेक्षा असतील, आधीच्या काळातल्या ज्या काही असं आपल्याला वाटतं की या तर असतातच ना अरेंज मॅरेजमध्ये अपेक्षा, तर त्याही अपेक्षा प्रत्येक रॅशनली तासून बघणं गरजेचं आहे. आणि तुमच्या नात्यासाठी काय गरजेचं आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघता, पर्टिक्युलरली मुलगी म्हणजे पुरुष यांनाही करण्याची खूपच गरज आहे की नेमकं काय काय बदललंय, काय काय पद्धतीने मला अपेक्षा मांडायला हव्यात. म्हणजे मला काही बोलायला सुचत नाहीये म्हणून मी पहिला प्रश्न विचारला की तुला स्वयंपाक येतो का, तर त्याचं इंटरप्रिटेशन नेमकं काय पद्धतीने होणार आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. की आजही मी जर असा विचार करायला लागलो की माझ्या बायकोने मस्त गरम गरम पोळी मला वाढली पाहिजे मी जेव्हा कामावरनं घरी येईन, जरी ती 12 तास काम करून आली असली तरी, तर तू बावळट आहेस, तुला असं नाही करून चालणार आहे. तर आजच्या काळातल्या ज्या अपेक्षा त्यानुसार मॉडिफाय करणं गरजेचं आहे, कारण तुमचं लग्नही बऱ्यापैकी कस्टमाइज आणि मॉडिफाईड असणार आहे.
1990 मध्ये जसं लग्न होतं, फॉरगेट 2000 साली जसं लग्न होतं तसं 2026 मध्ये होणारं लग्न असणारच नाहीये. तुमचं लग्न, तुमच्या लग्नातले रूल्स, तुमच्या लग्नातले रोल्स जे काय असतील ते जे जेंडर स्पेसिफिक नसणार आहेत कदाचित, किंवा खूप त्याचं माइल्ड स्वरूप कदाचित असेल तुमच्या अवेअरनेसनुसार, पण ते तुम्हाला अडॅप्ट करायचं आहे. त्याबद्दल तुम्हाला तुमच्या पालकांना सुद्धा अवेअर करायचं आहे की ठीक आहे, माझी बायको असं करू शकते, त्यात काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये, मलाही नाही वाटत, तसा माझा नवराही एवढं काही मुद्द्याचं गोष्ट नाहीये. हे सगळं येतं जेव्हा तुम्ही अपेक्षा ठरवत असता. तर हे सगळं अडॅप्ट करणं गरजेचं आहे, कारण तुमचं लग्न तसं असणार आहे. तुमचं लग्न तुम्ही डिफाईन केलेल्या रूल्सने असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा रूल्स डिफाईन करायचे आहेत तेव्हा तुम्हाला काही प्रमाणात फ्लेक्सिबल राहावं लागेल, काही प्रमाणात कम्युनिकेट करायला लागेल, आणि एक अत्यंत महत्त्वाचं स्किल अक्वायर करायला लागेल, दॅट इज निगोशिएशन स्किल. की तुला काय हवं आहे, मला काय हवं आहे, चल आपण मार्ग काढूया. जेव्हा लहानपणी क्रिकेट खेळायचो आम्ही गल्लीमध्ये, तेव्हा गल्लीतले नियम जेव्हा ठरवायचे ते काय असे इंटरनॅशनल क्रिकेटसारखे नियम थोडीच असायचे. ते असंच असायचं की या भिंतीला लागलं की 1 रन, त्या भिंतीला लागलं की 2 रन, इकडे 1 टप्पा आऊट असेल, या बाजूला मात्र नसेल आऊट, असले काही वाटेल ते नियम असायचे. तर हे नियम कसे ठरायचे? तर नवीन नियम तयार केले ना. तर हे सगळे मिळून एकत्र बसून तयार करायचे की आपण असा नियम ठेवू. ते बदलायचेही की अरे नाही, यांनी फारच लवकर सगळे आऊट होत आहेत, हा नियम नको ठेवायला, किंवा यांनी खूपच रन्स होत आहेत, इकडे 6 रन नको ठेवायला. हे नियम आपण आढावा घेऊन बदलायचो. हेच नात्यात करायचं आहे, कारण तुम्ही सगळे जुने नियम स्क्रॅप केलेले आहेत, अँड राईटली सो. जे काही जेंडर स्पेसिफिक जुन्या काळचे कालबाह्य विचार आहेत त्यानुसार आलेले रूल्स जे आहेत ते आपण स्क्रॅप केले आहेत. म्हणजे नवीन रूल्स बनवायला तर लागतील, आणि ते बनवायचे असतील तर जसं आपण करायचो चर्चा करून तसे ते नव्याने बनवायला लागतील, आणि त्याचा सातत्याने आढावा घेत राहावा लागेल की बरोबर चाललंय ना, काही नवीन रूल्स डिझाईन करायला लागतील ना. त्यासाठी कम्युनिकेशन पाहिजे, त्यासाठी निगोशिएशन स्किल पाहिजे. सो त्याची तयारी आत्तापासून करा, तर ते लग्नामध्ये रिफ्लेक्ट होईल आणि ते एक्सपेक्टेशन्समध्ये पण रिफ्लेक्ट होईल, तर गोष्टी पुढे जातील. थँक्यू सो मच तन्मय. मला खात्री आहे की आजचा हा एपिसोड आपल्या प्रेक्षकांना नक्की आवडला असेल. तुम्हाला याच्याविषयी अजून काही प्रश्न असतील किंवा काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करू शकता. आणि थँक्यू परत एकदा, एवढा वेळ दिलास आणि इतक्या दिलखुलास गप्पा मारल्यास त्याबद्दल. मस्त, मलाही मजा आली. थँक्यू. थँक्यू.